तुम्ही ज्या क्षणी विचारलं तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण, त्यांनी पटकन हात वर केला, मीच. आज शरद पवार गेल्या 4 दिवसातल्या घडामोडींमध्ये इतके ट्रोल होत आहेत, ते त्या अनप्रेडिक्टेबिलिटीमुळेच ट्रोल होत आहेत. असं वाटलं की आता एकत्र येणार नाही आणि दुसऱ्या दिवशी एकत्र आले. येणार नाहीत असं वाटलं तो दिवस आणि एकत्र आलो तो दिवस. याच्यामध्ये काय घडलं तर गौतम अडाणी नावाच्या उद्योगपतीच्या गाडीमध्ये रोहित पवार आणि अजित पवार दिसले, शरद पवार स्वागताला दिसले. अनप्रेडिक्टेबल आहे. याचं त्यांना राजकीय तोटा खूप झाला आहे, कारण दिल्लीच्या राजकारणामध्ये बेभरवशाचा राजनेता, बेभरवशाचा माणूस आणि कधी कोणाला दगा देईल हा माणूस, ही त्यांची प्रतिभा आहे. आधी काही दिवस ते म्हणाले होते परत जर मी काँग्रेसमध्ये गेलो तर मला जोड्यांनी मारा, आणि ते परत काँग्रेसमध्ये गेले. जसं शरद पवार नास्तिक आहेत ही टीका राज ठाकरेंनी केली, तशीच टीका राज ठाकरेंनी केली की हे कधी शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. पुन्हा हा राजकारणात सोयीस्करपणा, सोयीचं राजकारण. शाहू फुले आंबेडकर नाव घेतलं, शिवाजी महाराजांचं घेत नाही, हे सोयीचं होणार नाही, मग आता शाहू फुले आंबेडकर अजून कोणी लक्षात आणून दिलं तर आणखी चिपळूणकर टिळक पण नाव घेतील. आयाराम गयारामवर टीका करणारी भाजप किंवा विरोधी पक्ष आज त्यांच्या पक्षात इतक्या आयाराम घेत आहेत की मूळ लोक हे 5% राहिले आणि आयारामच 95%. ह्या आयाराम गयाराम आणि आयडिओलॉजीच्या पलीकडची युती आघाडी, याचा दोष पवारांना नाही देता येणार. पवार दोषी नाहीत, हा राजकारणात झालेल्या स्थित्यंतरांचा परिणाम आहे. प्रशांत जगताप बाहेर गेलेत शरद पवारांच्या पक्षातनं, ते काही फक्त सेक्युलर इमेज वगैरेसाठी नाही गेले. शरद पवारांचा जो बाईट आहे घरातली आणि बाहेरची, त्याचाही कुठेतरी संबंध जगतापांच्या अजित पवारांपासून लांब जाण्यात आहे. शरद पवार त्यांचा पक्ष विलीन करतील का, शरद पवार एनडीएमध्ये जातील का, तर हे असे यक्ष प्रश्न आहेत की त्यांचं उत्तर आज घडीला भारतातला आणि महाराष्ट्रातला कुणीही माणूस देऊ शकणार. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये आपलं स्वागत. मंडळी, सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. रोज नवनवीन समीकरणं उदयाला येत आहेत. गेल्याच आठवड्यात शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे 2 पक्ष एकत्र आले आणि एका नवीन समीकरणाला जन्म दिला गेला असं बोललं जातं आहे. आता त्या पाठोपाठ 2 राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस दोघंही एकत्र येत आहेत आणि त्यामुळे नेमकं हे चाललंय तरी काय असा संभ्रम सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण होतो. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा येतात ते म्हणजे शरद पवार. याच अनुषंगाने आपण आज बोलणार आहोत. शरद पवार, त्यांचं राजकारण आणि एकूणच त्यांचे सगळे काही नातेसंबंध आणि हितसंबंध, या सगळ्याचा वेध आपण घेणार आहोत. मी अरुण मेहत्रे आणि माझ्यासोबत आहेत शैलेंद्र परांजपे. नमस्कार. शैलेंद्र परांजपे केवळ ज्येष्ठ पत्रकार नाही आहेत, तर पवारांचं गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण त्यांनी जाऊन पाहिलं आहे आणि ते आतापर्यंत ते परखडपणे स्पष्टपणे मांडत आलेले आहेत. आणि म्हणून आज आम्ही आपल्याला इथे आमंत्रित केलं आहे. धन्यवाद. शरद पवार काळाचे असतील तर 7 पिढ्या लागतील किंवा 7 पिढ्याही पवार आपल्याला कळणार नाहीत, हे साधारणपणे वाक्प्रचार म्हणावा अशा पद्धतीचं वाक्य किंवा विधान, या वाक्याशी आपण सहमत आहात का? शरद पवार समजायला 7 पिढ्या लागतील वगैरे असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं की मूलतः शरद पवार हे आपण असं जर विचार केला भारतीय राजकारण आणि महाराष्ट्रातलं राजकारण या सगळ्या पटलावरचे 1965 नंतरचे खेळाडू आहेत. म्हणजे गेली 60-65 वर्ष ते राजकारणात आहेत. त्यांच्या निवडणुकीच्या राजकारणाला 1-2 वर्षांनी 60 वर्ष होतील, कारण ते 67 साली पहिल्यांदा आमदार झाले होते आणि 27 साली त्याला 60 वर्ष होतील. म्हणजे 6-6.5 दशकांचं सार्वजनिक जीवन आहे. आज शरद पवार हे फेनॉमेनन आपल्या समोरचं आहे. फेनॉमेनन आहे का? आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत, पण त्यांचा अभ्यास करायला माझा जन्म 66 सालचा आहे. शरद पवारांचं राजकारण इलेक्शनचं राजकारण 67 साली सुरू झालं, त्यामुळे माझ्या वया इतके ते राजकारणात आहे. मग मला त्यांचं राजकारण जवळनं पाहिलं असं नाही म्हणता येणार सुरुवातीचं, पण मी वाचन, अभ्यास, त्यांना भेटलेल्या व्यक्ती, त्यांच्या विरोधातल्या व्यक्ती, त्यांच्या बाजूच्या व्यक्ती, एक पत्रकार म्हणून मी 37 वर्ष काम करतोय 88 सालापासून, आणि अतिशय चिकित्सकपणे मी कुतूहलाने अनेक लोकांना भेटतो, त्यांना विचारतो आणि पवार एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतो, राजकारण एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर, शरद पवार समजायला 7 पिढ्या जाव्या लागतील, हे बिलकुल मला मान्य नाही. मी तर
माझ्या जनरेशनमध्ये कोणीही मागे पत्रकार नव्हते. मी फर्स्ट जनरेशन जर्नलिस्ट आहे म्हणायला लागेल. आणि तुम्ही मला बोलवता इंटरव्ह्यूला असंच अनेक लोक हल्ली विचारतात. कारण काय तर ते अनेक लोक तितका अभ्यास करत नाहीत. एक तर खूप प्रेम करतात किंवा खूप द्वेष करतात. तर मला असं वाटतं की थोडं सम्यक दृष्टीने त्यांच्याकडे पाहायला पाहिजे. आणि एकूण काळाच्या ओघामध्ये काळावर जी मुद्रा उमटते ना, ती तराजूतनं तोलूनच आपण उमटवायला हवी कोणाचीही आपल्या विश्लेषणात. काळ त्याची दखल घेईलच आणि काळाबरोबर त्यांचं नाव टिकेल नाही टिकणार. ज्ञानोबा तुकोबा आहेत, बुद्ध महावीर गेले, सगळे महात्मे गेले, पण हे एक राजकारणी आहेत आणि त्यांचं राजकारण समजायला, त्यांचे डावपेच समजायला किंवा त्यांचं एकूण कर्तृत्व समजायला मला तरी 7 पिढ्या जायला लागतील असं वाटत नाही. एका पिढीत अभ्यास नक्की करता येईल. म्हणजे उपलब्ध साधनं आणि एकूण दस्त जे आहेत अभ्यास खूप त्याच्या करावा आधारावरती लागेल. definitely, अभ्यास करावा लागेल. हे होऊ शकते. फक्त मग प्रश्न असा उपस्थित होतो की जो खरं तर म्हणजे त्यांची लेख सुप्रिया सुळे या देखील कधी काही बोलल्याचं मला आठवतं की माझ्या आयुष्यातील सर्वात अनप्रिडिक्टेबल पर्सन कोण असेल तर ते म्हणजे शरद पवार. म्हणजे त्यांच्या मनात काय चाललं आहे आणि ते काय करतात किंवा उद्या काय करतील याविषयी कोणीच निश्चितपणे सांगू शकत नाही. याचा अनुभव आपण आधी पण घेतला आणि आजही घेत आहोत. तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? पवार अनप्रेडिक्टेबल आहेत याच्याकडे कसं बघायचं आणि पवार स्वतः कसं बघतात असं मला वाटतं. तर ते असं वाटतं की पवार त्याच्याकडे मी अनप्रेडिक्टेबल आहे याच्यामध्ये त्यांना फार कौतुक वाटतं आणि स्वतःचीच ते प्रशंसा मनोमन करत असावेत की माझा कोणालाच अंदाज येत नाही. म्हणजे मी अनप्रेडिक्टेबल आहे म्हणजे काय तर कळत नाही. आणि त्यांच्या जवळचे त्यांच्यावर प्रेम करणारे लोक साहेबांचं काय सांगता येत नाही, साहेब कधी काय करतील हे झालं त्यांच्या बाजूने, म्हणजे हाफ ग्लास इज फील्ड बघणारे. सुप्रियाताई म्हणाले त्या अर्थानेच म्हणालेत की माझ्या वडिलांचा कोणाला अंदाज येत नाही. मोस्ट अनप्रेडिक्टेबल पर्सन इज माय फादर. म्हणजे काय, कसा डावपेच टाकतील, काय करतील सांगता येत नाही, हे फुशारकीच्या अर्थाने. आता निगेटिव्ह अर्थाने पाहिलं तर काय, अरे या माणसाचा काय भरोसाच नाही, हा काय करेल सांगता येत नाही, हा केव्हा काय करेल सांगता येत नाही. राजकारणामध्ये एक किमान आश्वासकता जी लागते, शरद पवारांनी, मला वाटतं तुम्हीच प्रश्न विचारला होता अलीकडच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की आता पवारांची पार्टी फुटली, अजित पवार गेलेत, तर तुमच्या पार्टीकडचा आश्वासक चेहरा काय. आणि आपण एकत्र काम केलंय म्हणून मला हे माहीत आहे की तुमच्या विचारण्याचा रोग कुठल्या नेत्याचं नाव घेतात. बातमी काय असेल तर ते म्हणाले सुप्रिया सुळे आश्वासक चेहरा, का जयंत पाटील, का रोहित पवार, का आर पाटील, का कोण. तर आर पाटील किंवा दिवंगत असतील तर छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, कुणीही. तर आश्वासक चेहरा कोण म्हटलं तर आपल्याला बातमी मिळते, हेडलाईन होते, पवारांचा हा उत्तराधिकारी. पण त्यांनी ही तयारी केलेली असते प्रेस कॉन्फरन्सला. त्यामुळे तुम्ही ज्या क्षणी विचारलं तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण, त्यांनी पटकन हात वर केला, मीच. त्याच्यावर लगेच तुमच्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्सला मी नव्हतो, मुंबईत होतो, पण इथे हाशा उमटला. कारण पवारांना मीडियाशी असलेले संबंध, सुसंवाद राखणं, कम्युनिकेशन, या सगळ्यात ते अत्यंत चतुर आहेत. मुळात पुण्याच्या BMCC कॉलेजमध्ये शिकलेत. त्याच्यानंतर त्यांचे परम मित्र श्रीनिवास पाटील जे SP कॉलेजमध्ये होते. म्हणजे एक डेक्कनचा भाग नदी पलीकडचा, एक नदी अलीकडचा सदाशिव पेठेचा भाग. आता या दोन्हीमध्ये त्यांचं महाविद्यालयीन जीवन गेलंय. त्यात त्यांची सासूरवाडी म्हणजे कोण, शिंदे, की ज्यांच्याकडे ते मत मागायला गेले प्रचाराला तरुण अवस्थेत, युवा म्हणून. बेल दाबली घराची आणि त्या घरामध्ये त्यांनी सांगितलं, अरे बाळ तू पुण्याचं दिसत नाहीस, कारण 1 ते 4 मध्ये पुण्यातल्या लोकांना झोपेतनं उठवत नाहीत असं. पण पवारांनी हा स्वतःच किस्सा भाषणांमधनं अनेकदा सांगितलाय, त्या घरात मी झोपमोड केली पण त्या घराचा मी जावई झालो, तिथलीच मुलगी मला मिळाली. आता हे सांगायचं कारण काय, तुम्ही मगाशी म्हणालात की सुप्रियाताई म्हणाल्या माझ्या वडिलांच्या मनातलं कोणाला कळत नाही, मोस्ट अनप्रेडिक्टेबल पर्सन. आता मी त्यांच्या घराचा उल्लेख केला सासूरवाडीचा, त्याचं कारण असं की त्यांच्या पत्नी ह्या कधीही कुठेही सार्वजनिक जीवनात, जसं काही नेत्यांच्या पत्नी आज आपल्याला डोळ्यासमोर येतील, अनेक नेते आणि त्यांचा बेटर हाफ हे काय पद्धतीने सार्वजनिक जीवनात वावर करतात आणि त्याच्यावरनं नेत्यांनाही ट्रोल व्हावं लागतं, कधी त्या व्यक्तींना ट्रोल व्हावं लागतं. शरद पवारांच्या पत्नींनी ज्या घरंदाजपणे आणि ज्या पद्धतीने सामाजिक जीवनातला कंडक्ट ठेवला आहे तो अतिशय कॉमेंडेबल आणि वाखाणण्यासारखा आहे. म्हणून त्यांच्या मिसेस कधीही जाहीर कार्यक्रमात बोलल्यात किंवा असं दिसत नाही. एकदा असं झालं की मला वाटतं त्यांच्या विवाहाला 50 वर्ष झाली, तेव्हा जाहीर मुलाखत बालगंधर्व रंगमंदिरात पवार पती पत्नी एकत्र आणि सुधीर गाडगीळ मुलाखत घेणार असा कार्यक्रम होता. मी रिपोर्टिंगला गेलो होतो. मला वाटतं मी लोकसत्तात असेल त्या काळात किंवा DNA मध्ये, माझ्या लक्षात नाही. तर त्यावेळेला मुलाखतीच्या सुरुवातीला पहिलाच प्रश्न सुधीर गाडगीळ यांनी असा विचारला होता आणि त्यांनी असं विचारलं की मी मिसेस पवारांपासून सुरुवात करतो,
आणि ते असं म्हणाले सुधीर गाडगीळ की शरद पवार या व्यक्तीच्या किंवा तुमच्या मिस्टरांच्या मनात काय चाललंय हे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला तरी ओळखता येतं का हो? असा पहिला प्रश्न सुधीर गाडगीळांनी विचारला आणि त्या क्षणी आपल्या मिसेसकडचा माईक खेचून घेत शरद पवारांनी ठीक आहे मी उत्तर देतो म्हणाले आणि मुलाखत सुरू झाली. कारण त्यांच्या मिसेसना खरंच त्याचं उत्तर देणं अवघड गेलं असतं. त्यांच्या मिसेसनी फार भावही चेहऱ्यावर आणले नाहीत, कारण मी पुढे बसलो होतो प्रेसच्या ह्याच्यात. तर पवारांनी खुबिरी हा प्रश्न टाळला, कारण तो तशा अर्थाने गुगली होता आणि सुधीर गाडगीळ हे असे गुगली टाकण्यात पटाईत आहेत, माझे मित्रही आहेत ते. तर हा उल्लेख तुमच्या प्रश्नात आला सुप्रियाताईंचा. माझे मिस्टर माझे पिताश्री अनप्रेडिक्टेबल आहेत आणि मिसेसनी तर उत्तर टाळलं त्यावेळेला. खासगीत त्या काय उत्तर देतील मला माहीत नाही. तर सगळ्यात जवळच्या व्यक्तींना ते अनप्रेडिक्टेबल वाटतात. ठीक आहे, अनप्रेडिक्टेबल आहेत, पण राजकारणामध्ये कुठलीही व्यक्ती, एखादा राजनेता किंवा लीडर एखाद्या विषयात ही भूमिका घेईल अशी खात्री त्यांच्या लाखो फॉलोअर्सना असायला हवी. ती कोणालाच नाही आणि जोपर्यंत त्या भूमिकेचा फायदा होतो तोपर्यंत त्याचं कौतुक केलं जाईल. पण जेव्हा नुकसान होतं, आज शरद पवार गेल्या 4 दिवसातल्या घडामोडींमध्ये इतके ट्रोल होत आहेत, ते त्या अनप्रेडिक्टेबिलिटीमुळेच ट्रोल होत आहेत. कारण कळतच नाहीये. म्हणजे रोहित पवार भेटायला गेले, अमोल कोल्हे भेटायला गेले, अजित पवारांना व्हिडिओ दिसले. रोहित पवार म्हणाले आपल्या माध्यमांना मी नव्हतो तिथे. अमोल कोल्हे म्हणाले झाली आहे भेट पण ठरायचं. असं करत करत असं वाटलं की आता भेट एकत्र येणार नाहीत आणि दुसऱ्या दिवशी एकत्र आले. येणार नाहीत असं वाटलं तो दिवस आणि एकत्र आलो तो दिवस. याच्यामध्ये काय घडलं तर गौतम अडाणी नावाच्या उद्योगपतीच्या गाडीमध्ये रोहित पवार आणि अजित पवार दिसले. शरद पवार स्वागताला दिसले. आज गौतम अडाणींनी त्यांच्या कंपनीच्या CSR मधनं म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, आता एखाद्या उद्योगाची सामाजिक दायित्व जे असतं त्यातनं काहीतरी निधी दिला जातो आणि त्याला टॅक्सचे बेनिफिट पण मिळतात. मग तो निधी त्यांनी कशासाठी दिलाय तर AIच्या साठीचं इन्स्टिट्यूट करतात बारामतीला. ठीक आहे, हा त्यांचा प्रश्न आहे कुठे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा निधी द्यायचा. मला हे पण माहिती आहे की अनेक मोठ्या कंपन्या झोपडपट्टीमध्ये जाऊन लैंगिक शिक्षण द्यावं, लैंगिक साक्षरतेचे नुसते फलक दाखवतात आणि टॅक्स बेनिफिट मिळवतात. तर एकदा सरकारला ठरवावं लागेल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये सोशल हा पण शब्द आहे. सोशल म्हणजे काय तर सामाजिक सगळ्या पातळीवरचं भलं व्हावं लोकांचं. आज शरद पवार नावाच्या व्यक्तीला एखादी संस्था काढायला, इन्स्टिट्यूट काढायला एखाद्या कंपनीच्या निधीची का गरज भासावी? शरद पवारांकडे निधीची कमतरता आहे, पण ठीक आहे, हे घटनेमध्ये बसणारी गोष्ट आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये बसतं, त्यामुळे निधी दिला. मग निधी दिल्यानंतर तो उद्योगपती आलाय, आपला पाहुणा आहे, मान्य आहे, ते पाहुणे आहेत, पण त्यांची गाडी चालवायला रोहित पवार आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री जिथे ड्रायव्हरच्या शेजारी मदतनीस किंवा क्लीनर बसतो एखाद्या गाडीत तिथे. पण अडाणी आता तशा अर्थाने अजित पवारांचे भाऊ पण झालेत, कारण सुप्रिया सुळेंनी सांगितलं आता ते माझ्या मोठ्या भावासारखे आणि मी माझ्या घरातलं काय जे काही चांगलं घडतं वाईट घडतं ते मी शेअर करते त्यांच्याशी, करते. शेअर करते. त्यामुळे ते आता अजित पवार आणि अडाणी भाऊ आहेत, पण जरी भाऊ असले तरी ते उद्योगपती पण आहेत. आणि सार्वजनिक ठिकाणी जसं शरद पवारांच्या पत्नीने कंडक्ट केला आयुष्यभर, तसं अजित पवार हे पहिल्यांदा राज्याचे अर्थमंत्री आहेत. प्रथम राष्ट्र असं म्हणल्या सुप्रियाताई, तसं महाराष्ट्राचं हित बघायला पाहिजे अजित पवारांनी. महाराष्ट्राच्या लाखो लोकांना, करदात्यांना वाईट वाटलं असेल की एका उद्योगपतीच्या गाडीत पुढे बसले अजित पवार, तर हे काही बरोबर नाही. त्यांनी स्वागत करावं, आगत स्वागत करावं, पण कॅमेऱ्यात येऊन कशाला करावं? तर त्या गाडीत नसते बसलं तरी चाललं असतं असं मला वाटतं. जसं पवार अनप्रेडिक्टेबल आहेत तसं पवार सांगेन गोष्टी युक्तीच्या चार असं आपल्या जवळच्या लोकांना सांगताना दिसत नाहीत, म्हणून ते अनप्रेडिक्टेबल आहेत. याचं त्यांना राजकीय तोटा खूप झाला आहे, कारण दिल्लीच्या राजकारणामध्ये बेभरवशाचा राजनेता, बेभरवशाचा माणूस आणि कधी कोणाला दगा देईल हा माणूस, ही त्यांची प्रतिमा आहे. म्हणजे त्याचे अनेक किस्से आहेत. आता तुम्ही जसं म्हणलात अनप्रेडिक्टेबल आहे, त्याचे पुरावे काय तर सुप्रियाताई म्हटल्या चांगल्या अर्थाने, मी तुम्हाला चिकित्सक अर्थाने सांगतो. त्यांनी 67 साली आमदार झाले पहिल्यांदा, 78 साली काँग्रेस फोडली, बाहेर पडले आणि मुख्यमंत्री झाले. पुलोचं सरकार आणलं, वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला का नाही याच्यावर महाराष्ट्रात खूप डिबेट झाला. मग अलीकडे अजित पवार फुटल्यावर त्यांनी सांगितलं त्याचं काही खंडन झालेलं नाही शरद पवारांच्या पक्षाकडनं जोरकसपणे, म्हणून ती सरफेसवरची फॅक्ट आहे असं मानायला हरकत नाही, आता स्थिर झालेली. ती काय तर यशवंतराव चव्हाणांनी शेवटच्या क्षणी प्रयत्न केला होता वसंतदादा पाटलांचं सरकार पाडू नये म्हणून. त्यांनी फोन केला पण तो शरद पवारांनी घेतला नाही आणि मग ते सरकार पाडलं गेलं. आता पुढे काय झालं, 78च्या सरकारनंतर
8 वर्षांनी 86 साली शरद पवार परत काँग्रेसमध्ये गेले. त्याच्या आधी काही दिवस ते म्हणाले होते परत जर मी काँग्रेसमध्ये गेलो तर मला जोड्यांनी मारा, आणि ते परत काँग्रेसमध्ये गेले. मग काय झालं, 86 नंतर 13 वर्षांनी त्यांनी स्वतःचा पक्ष काढला परत काँग्रेसच्या बाहेर जाऊन. तेव्हा विदेशी मूळ असा आक्षेप घेतला सोनिया गांधींचं, आणि त्या सोनिया गांधींच्या बरोबर सरकार बनवलं. ते आत्ता 4 दिवसापूर्वी सुप्रिया सुळेंनी बाईट दिला तेव्हा सांगितलं, काय सांगितलं, पूर्वी सांगितलंय की सोनिया गांधींच्या विदेशी मूळ असलेल्याला माझ्या वडिलांनी आक्षेप घेतला, बाहेर पडले, पक्ष काढला, पण सोनिया गांधी आमच्या घरी आल्या. त्यांनी विनंती केली वडिलांना की तुम्ही मंत्रिमंडळात या, हवं त्या खातं घ्या. बरं. त्यांनी एवढ्या मोठ्या मनाच्या आहेत, खूप मोठ्या मनाच्या आहेत सोनिया गांधी, असं सुप्रिया त्यांनी सर्टिफिकेट दिलं सोनिया गांधींना. तर बघा तुम्ही, हे सोयीचं राजकारण आहे का? सोयीचं राजकारण आहे. किंवा मी बेभरवशाचा आहे हे पॉझिटिव्ह अर्थाने आपण बघू शकतो. म्हणजे काय, सुप्रिया सुळेंनी सांगितलं त्याप्रमाणे सोनिया गांधींनी विनंती केली तुम्ही हवं ते मंत्रिपद घ्या, पण मंत्रिमंडळात या, ते गेले. त्यामुळे ज्या कारणासाठी सोनिया गांधींना विरोध केला विदेशी मूळ ते कायम होतं, पण त्या पंतप्रधान झाल्या नाही म्हणून त्यांना सपोर्ट करायला हरकत नाही. पुढे 15 वर्ष त्यांच्या साथीने त्यांनी राज्यात सरकार बनवलं. आता हे जसं बेभरवशाचं राजकारण, तसंच 14 साली फडणवीस, की ज्या फडणवीसांवर पवारांनी टीका केली कोल्हापूरला, काय केली की कोल्हापूरच्या संभाजीराजांना राज्यसभा फडणवीसांनी दिली अशी पवारांनी टीका केली. ती जातीवाचक टीका केली. काय केली? अप्रत्यक्षपणे ते म्हणाले पूर्वीच्या काळी महाराज म्हणजे कोण, शिवाजी महाराज हे सरदारकीची वस्त्र लोकांना द्यायचे, किंवा पेशव्यांना पेशवाई महाराजांनी दिली, पण आज पेशवे छत्रपतींना खासदारकीची वस्त्र देत आहेत. हा सरळसा जातीयच उल्लेख होता. ते एकीकडे धर्मनिरपेक्ष आहे म्हणतात, जातीचं राजकारण करतात. त्यावेळेला फडणवीसांनी काय उत्तर दिलं होतं, ते म्हणाले होते मी फक्त केंद्रातली राज्यसभा दिली आहे, खासदार संभाजीराजे यांच्यासाठी राज्यसभेची उमेदवारी, मी फक्त निरोपे आहे असं फडणवीस म्हणाले. तेही राजकारणीच आहेत. पुन्हा ते काय फार मोठे साव नाहीत, तेही राजकारणीच आहेत आणि पवारांसारखेच राजकारणी आहेत, पुढच्या पिढीचे पवार आहेत असं समजावं तर, कारण तेही तसेच फ्लिपफ्लॉप करतात. त्यामुळे पवारांनी एकीकडे हे जातीचं राजकारण केलं, राजू शेट्टींवरही जातीवरनं टीका केली होती, निरुपाय झाला तेव्हा. माधव गोडबोल्यांवरही जातीवरनं टीका केली होती. ती कशी, तर माधव गोडबोल्यांनी एनरांवर टीका करताना लोकसत्ताला लेख लिहिला होता, त्याचं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलं. म्हणजे अर्थात शरद पवारांनी नसणार लिहिलं लेख तो, त्यांच्यासाठी लिहिणारी अनेक पत्रकार मुंबईत आहेत, तर त्यांनी लेख लिहून उत्तर दिलं. माधव गोडबोल्यांनी परत लेख लिहिला लोकसत्तात. तो लिहिल्यावर काय झालं, पवारांनी एक मीडियाला बाईट दिला, परत लेख नाही लिहिला. तो बाईट काय दिला, महाराष्ट्रात काही समुदायांना असं वाटतं की लिहाय वाचण्याचा अधिकार आपल्याकडेच आहे. म्हणजे पुन्हा गोडबोल्यांच्या जातीचा उल्लेख, एकीकडे राजू शेट्टीच्या जातीचा उल्लेख. जेव्हा निरुपाय होतो तेव्हा पवार जातीकडे जातात. दुसरीकडे त्यांची धर्मनिरपेक्षता किंवा नास्तिक असणं किंवा पुरोगामी असणं किंवा सेक्युलर असणं, हे पण कसं आहे, तर ज्यावेळेला राज ठाकरेंनी टीका केली की हा माणूस नास्तिक आहे, तेव्हा ते सांगायला लागले की मी प्रत्येक निवडणुकीचा नारळ जो आहे तो मारुती मंदिरातनं फोडतो बारामतीच्या. तोपर्यंत नव्हतं सांगितलं. दगडू हलवाईच्या मंदिरात पुण्यात गेले तेव्हा सांगितलं मी आज ओशट खाल्लंय म्हणून येत नाही, म्हणजे मटण खाल्लंय म्हणून आत येत नाही. पण ज्या दिवशी मटण खाल्लं त्या दिवशी द्वादशी होती, अहो आदल्या दिवशी एकादशी होते, काढून बघा तुम्ही कॅलेंडर. मग ज्यांच्या भावना दुखावतील म्हणून ते गणपती या देवळात गेले नाही, त्या भक्तांपैकी द्वादशीला कोणी मटण खातं का हो, ते मात्र त्यांनी सांगितलं आज मी ओशट खाल्लंय. तर ते जनभावनेचा विचार करतात का, करत नाहीत. थोडासा अभ्यास केला, थोडं खोलात गेलं तर लक्षात येतं की हे सगळं फसवाफसवीचं राजकारण आहे. हे तुम्ही थेट त्यांच्या पुरोगामित्वावरती एका अर्थाने प्रश्न उपस्थित केला आहे. करतोच आणि आहे. एक्झॅक्टली, आणि त्याचाच म्हणजे खरं तर असं बोललं जातं की त्यांना त्याचा स्वतःला देखील नुकसान झालेलं आहे. मग काही उदाहरणं दिली जातात. उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला म्हणजे संभाजीनगरचं जे आहे तर त्या विद्यापीठाचं नामांतरण आणि त्याची त्यांना राजकीय किंमत मोजायला लागली असं बोललं जातं. ठाम भूमिका घेतली त्यांनी, ते बरोबर आहे. बरोबर आहे. किंवा महिलांसाठीचं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% हाही पुरोगामित्वाचाच भाग आहे असं बोललं जातं. तर नाही, पण ते श्रेय त्यांना देणं योग्य होणार नाही असं मला वाटतं. आणि आताही अलीकडच्या काळामध्ये जे काही मग आरक्षणावरनं होत असलेली आंदोलनं असू द्यात किंवा त्यामध्ये त्यांच्याकडून जी काही विधानं किंवा वक्तव्य येत आहेत की ती पुरोगामित्वाचा चेहरा त्यांचा साधारणपणे जगासमोर यावा अशा पद्धतीची असतात. आपण सगळे एकत्र शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत नाही, हे सगळं राजकीय फायद्यासाठी असतं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना की 7 पिढ्या अभ्यास करायची गरज नाही, एका पिढीत कळतं. जसं
मी आता जे काही बोलतोय हे काही माझं ज्ञान नव्हे. आणि मी जसं पवारांच्या बाबतीत चिकित्सकपणे अभ्यास करताना अनेक लोकांना भेटलो, अनेक लोकांशी वाद घातले, अनेक लोकांकडनं समजून घेतलं, काही पुस्तकं वाचली, तसं तुम्ही जो आता प्रश्न विचारलात की पुरोगामित्वाचं जे आहे ते देखील राजकीयच आहे. तुम्ही उल्लेख केलात शाहू फुले आंबेडकर. शाहू फुले आंबेडकरांचं नाव पवारांनी एक 2-4 वर्षाखालीची आधीची सगळी भाषणं 60 वर्षातली काढली तर प्रत्येक भाषणात शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. का? या तिघांव्यतिरिक्त काही महात्मे नव्हते का? मग शिवाजी महाराजांचं काय झालं? आणि हा प्रश्न मलाही सुचला नव्हता. हा कोणाला सुचला? राज ठाकरेंना सुचला. जसं शरद पवार नास्तिक आहेत ही टीका राज ठाकरेंनी केली, तशीच टीका राज ठाकरेंनी केली की हे कधी शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात. त्या क्षणापासून ही मंडळी आज अजित पवारांच्याही भाषणात पहा शिवशाहू फुले आंबेडकरांचा, शिवशाहू फुले आंबेडकर. मला असं वाटतं की तुम्ही सिलेक्टिव्हली नावं घेता तेव्हा ती राजकीय फायद्यासाठीच घेता ना. या समाजामध्ये जसं भारतीय जनता पक्ष आज छोट्या छोट्या जाती समूहांना खुश करतोय, तसं सगळ्या भारत देश स्वतंत्र व्हायला सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलंय. इतिहास लिहिला जाताना जेत्यांचा लिहिला जातो तसं पश्चिम बंगालमध्ये ब्रिटिश आले, तिकडनं पसरले, महाराष्ट्रात आले, मुंबई महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र आणि बंगाल इतकंच कॉन्ट्रीब्युशन देशाच्या स्वातंत्र्यात अन्य प्रांतांचं आहे ना. त्यांचा तितका गौरवाने उल्लेख होत नाही. त्या राज्यांच्या कॉन्ट्रीब्युशनचा वेगळा इतिहास लिहायला पाहिजे आणि हा एक मोठा रिसर्च प्रोजेक्ट असेल. तसंच पवारांचं पुरोगामित्व, जसं मी नास्तिकतेचं उदाहरण दिलं की मी मारुतीच्या मंदिरात नारळ फोडून करतो, मग लोक त्यांचे भक्त काय सांगतील. आता पुन्हा भक्त ही कल्पना आली की नरेंद्र मोदींचं नाव येतं. नरेंद्र मोदींचे अंधभक्त हे वापरलं जातं. म्हणजे ते सगळे अंध आहेत की नाही मला माहीत नाही. तसं मग पवारांच्या भक्तांना मी शब्द वापरतो पवारांच्या घड्याळाचे छोटे मोठे काटे. ठीक आहे. तर हे पवारांचे जे काटे आहेत ते अस्वस्थ होतील की पवारांच्या पुरोगामित्वावर नास्तिकतेवर बोललं तर. पवार यांनी स्वतःच सांगितलं की मी मारुतीच्या मंदिरात नारळ फोडतो प्रत्येक इलेक्शनच्या प्रचाराचा. मग ते देवभोळे आहेत का? नाही, ते लोकांच्या भावना असतात. अरे बाबा, मग लोकांच्या भावनाच असतात. लोक अंगारा लावतात, लोक गड्डे घालतात, त्या दुखाला तुम्हाला परवानगी आहे, पण मारुतीच्या मंदिरात तुम्ही गेलात तर पाप नाही. पुन्हा राजकारणात सोयीस्करपणा, सोयीचं राजकारण. शाहू फुले आंबेडकर नाव घेतलं, शिवाजी महाराजांचं घेत नाही, हे सोयीचं होणार नाही. मग आता शाहू फुले आंबेडकरांचं घे. अजून कोणी लक्षात आणून दिलं तर आणखीन चिपळूणकर टिळक पण नाव घेतील. मला माहीत नाही, नुकसान झालं तर घेतील कदाचित, कारण त्यांचा सगळा हिशोबा फायद्या तोट्याचा आहे, राजकीय फायद्या तोट्याचा आहे. तुम्ही उल्लेख केलात महिला धोरण. आज राजीव गांधींनी महिला धोरण आणलं आणि त्याची कॉपी कट पेस्ट त्यांनी केलं, फक्त महाराष्ट्रात थोडं वाढवलं. मला असं वाटतं की मी जसं सांगतोय की मी जे काही अभ्यास केला तो माझे एकट्याचं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, माझं हे ज्ञान नाही आहे. मी काही माहिती सांगतोय, काही मी इन्फरन्सेस काढतोय, काही तरतम लावून काही इन्फरन्स काढायचा प्रयत्न करतोय, निष्कर्ष काढतोय, काही अभ्यास करतोय. ठीक आहे, माझा अभ्यास आहे, पण त्यात कॉन्ट्रीब्युशन अनेक व्यक्तींचं आहे, घटनांचं आहे, पुस्तकांचं आहे, माणसांचं आहे, राजनेत्यांचं आहे ज्यांना मी भेटलो. आजही पवारांची मुलाखत घेऊन खाली उतरल्यावर एखादा राजनेता सांगतो फार खोटं बोलतात, इतकं हेही मी पाहिलंय. त्यांची नावं घेतली तर ते बिचारे अंगावर येतील, कारण त्यांची न्यूसन्स व्हॅल्यू खूप आहे शरद पवारांची आजही, आणि त्यांचं सगळं राजकारण न्यूसन्स व्हॅल्यूवर आहे. म्हणून पुरोगामित्वाच्याबद्दल आपण बोललो की अंगारे दुपारे त्यांनी कधी केले नाहीत, हे बरोबर आहे. जसं शंकरराव चव्हाण सत्यसाईबाबांच्या मागे किंवा नरसिंहराव देवगोळे ते त्या पद्धतीचे नाहीत पवार, हे मान्य. पण तरी देखील ते स्वतः मारुतीला नारळ फोडतात ते त्यांनी सांगितलंय ना. ह्याच्यावर लोकांनी ठरवायचं काय ते. दुसरीकडे गंडेदोरे त्यांनी केले नाहीत, पण लोकांच्या श्रद्धेचा आदर करायला हवाच ना. शेवटी राजकारण लोकांसाठीच करता. शिवाजी महाराजांचं नाव इतकी वर्ष घेतलं नाही ही तर वस्तुस्थिती आहे. कायम शाहू फुले आंबेडकर जेवढी जाहीर भाषणं केली त्यात शाहू फुले आंबेडकर, आणि मग अमेंडमेंट अलीकडेच कशी झाली. त्यामुळे हे पुरोगामित्वाचं ढोंग आहे, हे फक्त राजकारणासाठी आहे. आता पुरोगामी ते असतील आणि धर्मांध शक्तींच्या बरोबर जात नसतील, जातीवादी शक्तींच्या बरोबर जात नसतील, तर मग त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री कसं केलं? म्हणजे उद्धव ठाकरेंना पाठिंबा देताना त्यांची जातीयता कुठे गेली होती, त्यांची धर्मनिरपेक्षता कुठे गेली होती, हा प्रश्न येतो ना. म्हणजे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले आणि मुख्यमंत्री झाले तर सगळ्यांनी प्रश्नचिन्ह काय निर्माण केलं की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली. ठीक आहे, मग शरद पवारांनी सेक्युलरिझमला तिलांजली दिली अशी चर्चाच झाली नाही ना. सोनिया गांधींनी तिलांजली दिली. आज भारतीय जनता पक्ष देखील अजित पवार यांच्याकडे जातो आणि 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करून त्यांना पक्षात घेतो, तर त्यांची साधनच्युती तर संपली. भारतीय जनता पक्ष हा केवळ संधी अभावी स्वच्छ राहिलेला पक्ष होता, संधी अभावी नैतिक होता. ते सत्तेवर आल्यावर भ्रष्टच झालेत. आणि इंग्रजीत जे वचन आहे की पॉवर करप्ट्स, तसं आज
भारतीय जनता पक्षाची शुचिता संपली का संपली आहे. मग तशा अर्थाने राजकारणात हमाम में सब दंगे तशी अवस्था आली आहे. आणि जो भारतीय जनता पक्ष पूर्वी नैतिकतेच्या गोष्टी करायचा तो आता करत नाही. आयाराम गयाराम टीका करायचे ते करत नाहीत. घराणेशाहीची टीका करायची ते करत नाहीत. आपल्याला माहिती आहे की आज भारतीय जनता पक्षाने आमदार खासदारांच्या मुलांना वगैरे तिकीटं नाकारलीत. ते करतानाच त्यांनी गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांच्या वारसांना दिली आहेत तिकीटं. आता ती घराणेशाही होत नाही का? होते, पण ते दोघेही दिवंगत आहेत. त्यामुळे मग वाईट बोलायचं नाही, हा आपला संस्कार आहे. तसं काही जे नगरसेवक आहेत त्यांच्या पत्नीला तिकीट दिलंय, त्याला घराणेशाही नाही म्हणत का? तिथे दुसरी महिला मिळत नाही का कॅपेबल? घराणेशाही म्हणजे काय? एकदा व्याख्या कराव्या लागतील. सेक्युलरिझमची व्याख्या करावी लागेल, पुरोगामी असण्याची व्याख्या करावी लागेल, देवभोळा आहे का नाही याची व्याख्या करावी लागेल, नास्तिकतेची व्याख्या करावी लागेल, आस्तिकतेची व्याख्या करावी लागेल. आणि या सगळ्या परिप्रेक्ष्यातनं या सगळ्यांकडे चिकित्सक कोणी बघावं लागेल. आणि तसंच पवारांकडे मी बघतो म्हणून तुम्ही मला विचारता हे प्रश्न. आणि पवारांचे आत्ताच्या प्रश्नातले दोन्ही पुरोगामीपणा आणि महिला धोरण त्यांनी राजीव गांधींनी आणलेलंच कॉपी कट पेस्ट केलंय. आणि पवारांची एक जुनी पद्धत आहे, स्टाईल आहे. एखादा निर्णय घेताना तो पॉप्युलर होत असेल तर त्याच्या मागे एखादी स्टोरी तयार करायची. आणि पवारांनी अशा स्टोऱ्या तयार केलेल्या आणि त्याच्या आधारे एखादी गोष्ट कशी मोठी पसरवली. बरोबर आहे, ते राजनेता आहेत, त्यांचं कामच आहे, त्यांनी ते केलंय. पण त्याचा अभ्यास करणं हे आपलं काम आहे म्हणून मी समजावून सांगतो इतकंच. आता आपण परत महापालिका निवडणुकांकडे येऊया. आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस ह्या एकत्र येत आहेत आणि बोलताना किंवा मग जाहीरपणे सांगताना की कुठे युती करायची, कुठे कुणासोबत लढायचं, कुणा विरोधात लढायचं, हे त्या त्या ठिकाणचे स्थानिक नेते निर्णय घेतील. आणि मग पुण्यामध्ये आपण पाहिलं की दुपारी शरद पवारांचे नेते जे आहेत, स्थानिक नेते त्यांच्या पक्षाचे, ते दुपारी काँग्रेस भवनमध्ये जातात, रात्री जिजाऊ बंगल्यावर जातात, परत आणखी पहाटे कुठेतरी मोदी बागेत जातात. तर हे स्थानिक नेत्यांच्या नावावरती आणि म्हणजे एका अर्थाने मिल फाडायचं किंवा, पण खरं तर वरून इशारा असल्याशिवाय हे घडतंय काय? अजिबात नाही. त्याचं कारण असं की मी तुम्हाला साधं उदाहरण देतो की शरद पवारांनी, इव्हन आता सुप्रिया सुळे त्यांच्या एका बाईटमध्ये म्हणाल्या की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. सगळे पक्ष हल्ली म्हणतात कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवर ठरेल. आणि बाय अँड लार्ज राजकारणामध्ये स्थानिक पातळीवरची आघाडी किंवा युती, म्हणजे ते बहुवचन किंवा अनेक वचन, युत्या हे काही योग्य नाही. आघाड्या हे बरोबर आहे, बहुवचन. तर युती, अनेक प्रकारची युती जी असते ती केली जाते. त्याचं कारण आहे की स्थानिक राजकारणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला पक्षचिन्ह, आयडिओलॉजी हे महत्त्वाचं आहे. विधानसभेला एकीकडे आयडिओलॉजी आणि पक्षचिन्ह, त्याबरोबरच कार्यक्षम असावा आमदार ही अपेक्षा आहे. त्यामुळे विधानसभा ही स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा यांच्यामध्ये आहे. म्हणजे देश, राज्य आणि शहर, आणि शहराच्या खाली आपलं गावखेडं. तर या सगळ्या 3-4 3 टायर सिस्टीममध्ये विधानसभेला एकीकडे आयडिओलॉजी पण बघितली जाते आणि उमेदवारही पाहिला जातो. लोकसभेला आयडिओलॉजी आणि पक्षचिन्ह महत्त्वाचं ठरतं. त्याच्याबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपला जो प्रतिनिधी आहे तो कार्यक्षम आहे का, चांगला आहे का हे पाहिलं जातं. जसं 140 कोटी 150 कोटी लोक संसदेत जाऊन बसू शकत नाहीत, म्हणून आपण प्रातिनिधिक लोकशाही स्वीकारली, रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्म ऑफ डेमोक्रेसी, म्हणून आपण लोकांना निवडून देतो. म्हणजे लोकांना निवडून देतात, ते प्रतिनिधी जातात आणि ते आपल्या वतीने कारभार करतात. तसं महापालिकांच्या निवडणुका आत्ता आहेत, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदांच्या होणार आहेत. ग्रामपंचायतीला, जिल्हा परिषदला जिथं चिन्ह नसतं तिथे तर सरळ सरळ पॅनेल करतात आणि चांगली माणसं तिथली गावातली कर्तबगार एकत्र आणली जातात. ती वेगळ्या पक्षाची असू शकतात. तसं महापालिकांना पक्ष आहेत, चिन्हही आहे आत्ता, पण ते सगळं असताना स्थानिक लोकांच्या गरजा आणि त्यांच्या हितसंबंध याप्रमाणे आम्ही युती आघाडी करू असं सगळे नेते म्हणतात. पण असं म्हटले तरी त्याच्यामध्ये राज्य पातळीवरच्या नेत्यांची आडकाठी असते का, तर असते. आत्ता रोहित पवारांनी एक बाईट दिला, त्यांनीही सांगितलं शरद पवार साहेबांनी कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात लक्ष घातलं नाही. पण मी 37 वर्ष पत्रकार म्हणून बघताना हे ऑब्झर्वेशन आहे, जसं घार उडते आकाशी लक्ष दिसे पिलापाशी सारखं शरद पवार दिल्लीत गेले तरी त्यांचं गल्लीत लक्ष असायचं. म्हणजे लोक टिंगल करायचे, संरक्षण मंत्री झाल्यावर नळकोंडाळ्याचं उद्घाटन केलं. हे नळकोंडाळ्याचं नाही केलं, पण ह्या पद्धतीचे छोटे कार्यक्रम ते घेत होते, कारण पहिल्यांदाच केंद्रात मंत्री झाले होते आणि तोपर्यंत ते राज्यात होते. ते दर आठवड्याला महाराष्ट्रात यायचे. मी तुम्हाला फरक सांगतो, प्रमोद महाजन किंवा विद्याचरण शुक्ला यांच्यासारखा नेता हा कायम केंद्रीय नेता म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं. आजही प्रमोद महाजनांना कुठले तरी त्यांचं जे काय गाव आहे अंबाजोगाईचे प्रमोद महाजन असं ओळखलं जात नाही. प्रमोद महाजन हा नेता असा होता की दिल्ली दर्शनच्या बसमध्ये जसं एक सफदरजंग सांगतात, 3 मूर्ती भवन सांगतात, तसं दिल्लीचे गाईड
दिल्लीच्या बसमध्ये व्हिजिटर्सना सांगायचेस दिल्ली दर्शन करणार आहे, हे प्रमोद महाजनजी का घर आहे. बर. तर हे कशामुळे होतं, तो माणूस दिल्लीचा असं दिल्लीकरांना वाटलं पाहिजे. महाराष्ट्राचे नेते दिल्लीत रमत नाहीत, कधी एकदा परत जातो असं होतं. आणि तसं होतं. ते शहर पण मोठं आहे आणि त्या शहरामध्ये माणसं हरवतात, इतकं ते मोठं आहे. तसं राजकारण्यांना सुद्धा तिथले महाराष्ट्रातली माणसं रमत नाहीत, कारण दिल्लीच्या राजकारणाचा एक वेगळा पोत आहे, त्याची एक पद्धत आहे. तिथं खुशमस्करे आहेत, म्हणजे दिल्लीत चमचे शोधायला लागत नाहीत, खूप पडलेले असतात आजूबाजूला. तसं पवार तिथल्या राजकारणात रमलेत असं कधी दिसलं नाही, ते खाजगीत सांगतात. तसं रोहित पवार किंवा सुप्रिया सुळेंनी जे सांगितलं की आमचे वडील किंवा माझे आजोबा हे स्थानिक राजकारणात लक्ष घालत नाहीत, तरी देखील मी तुम्हाला एक स्थानिक इन्सिडेंट सांगतो. आमच्या एका पत्रकार मित्रांनी काल निदर्शनाला आणून दिला. पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर आहे, तिथलं तिकीट विक्री ऑनलाईन करावी का नाही, हा काय प्रश्न आहे का? म्हणजे ऑनलाईन तिकीट विक्री एखाद्या नाट्यगृहात व्हावी का नाही, म्हणजे इट्स अमेझिंग. त्या प्रश्नावरनं आंदोलन, निदर्शनं, बेबनावर काय भानगडी, त्याच्यातनं मग प्रशांत नामले वगैरे म्हणजे अशी नावं आली आणि त्या लोकांची शरद पवारांची चर्चा झाली. मला एक कळत नाही की म्हणजे अक्षरशः झुरळ मारायला मशीन गन घ्यावी, त्या पद्धतीचा हा विषय झाला. तिथं ते असं सांगत नाही, हा माझा विषय नाही, माझ्याकडे येऊ नका रे बाबांनो. मोठेपणा वाढलेला कोणाला आवडत नाही कुठल्याही प्रश्नात. म्हणजे आता मी कुठे कुठे लक्ष घालायचं असं म्हणत म्हणत मी जर सगळीकडे लक्ष घातलं तर सगळे प्रश्न माझ्याकडे येऊन ठेवणार आहेत. म्हणजे सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छती सारखं सगळे प्रश्न त्यांच्याकडे जाऊन सुटणार असतील. म्हणजे हल्लीच असे सगळे कोर्टात सुटतात, राजकारणात सुटताना दिसत नाही. तसं जर बालगंधर्व रंगमंदिर, ऑनलाईन तिकीट विक्री वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न, MPSCची मुलं आंदोलनाला बसली, पवारसाहेब रात्री 2ला भेटायला गेले, 12ला गेले. पण शरद पवार हे राष्ट्रीय नेते पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत होते. 91 साली नरसिंहरावांच्या बरोबर स्पर्धेला गेले आणि आज MPSCचे प्रश्न सुटले पाहिजेत, MPSCच्या मुलांचे प्रश्न सुटले पाहिजेत. पण मग त्या लेवलचा पुण्यातला राष्ट्रवादीचा नेता नाही का सोडवू शकत, ते त्यांचे प्रदेशाध्यक्ष नाही का सोडवू शकत, त्यांचे पुण्यातले आमदार नाही का सोडवू शकत, त्यांची खासदार असलेली मुलगी नाही का सोडवू शकत, त्यांचा पुतण्या आमदार आहे तो नाही का सोडवू शकत MPSCच्या मुलांचे. तिथे शरद पवार आले, मग वृत्तपत्रात बातमी आली. म्हणजे इतकी जटिल समस्या आहे का MPSCच्या मुलांचा प्रश्न? मला असं वाटतं की पुन्हा एक ग्लास रिकामा आहे अर्धा आणि अर्धा भरलेला आहे, कसंही बघू शकता. पवारांचे फॅन असाल तर म्हणाल साहेब या वयात रात्री 12 वाजता MPSCच्या मुलांना भेटायला, अरे पण त्यांना भेटायला जावं लागलं, त्यांना जायची वेळ आली. हे मधल्या सगळ्या नेत्यांचा अपयश नाही का राष्ट्रवादीच्या? त्यांनी भेटून प्रश्न सुटायला पाहिजे. आणि तेच मग आश्वासक चेहऱ्याच्या बाबतीत, हो मग आश्वासक चेहरा मीच म्हणत असतील, त्यांनी बातमी टाळली असेल तुमच्या प्रश्नावर. कारण एवढा मोठा त्यांनी बातमी टाळली की हेडलाईन येईल ना, सुप्रिया सुळे आश्वासक चेहरा, जयंत पाटील आश्वासक चेहरा. पण तरी देखील वास्तवात तेच आहे, त्यांच्या वाचून पान हलत नाही आणि तेच सगळं ठरवणार आहेत. म्हणजे अजित पवार आणि रोहित पवार आणि अमोल कोल्ह्यांनी चर्चा केली तरी शेवटी मीच ठरवणार आहे. आणि हे अजित पवारांनी जी मुलाखत दिली पक्षातनं फुटल्यावर की काकांनी आयुष्यभर माझं तेच खरं असं केलं, तेच आत्ता दिसतंय. पण आत्ता जे त्यांची आघाडी आहे नगरपालिका पातळीवर, तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आयडिओलॉजी नसून आणखीन एक डिस्टंट ड्रम्स असं जे म्हणतो ना, दूरच्या घंटा आहे का, दूरच्या आवाज आहे का, तसं एप्रिलमध्ये शरद पवारांची राज्यसभेची खासदारकी संपती आहे. बरोबर आहे. आणि त्यांच्या पक्षाची ताकद क्षीण झाली आहे. त्यांचं वय, जुनी तडफदार ते नसणं, अशा अनेक गोष्टी लक्षात घेता त्यांना आहे त्या संख्याबळावर खासदार होता येईल का याविषयी नक्कीच शंका आहे. आणि म्हणून कदाचित अजित पवारांच्या बरोबर ते गेलेत का? अजित पवारांच्याबरोबर आत्ता जाऊन काही बॅकडोर चर्चा चालू आहे का? तसंही मोदींनी बारामतीला व्हिजिट केलीच होती 2015च्या व्हॅलेंटाईन डेला. 14 साली मोदी झाले एप्रिल मे मध्ये, त्यानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी 2015. तेव्हा मला वाटतं अरुण जेटली गेले होते आणि नंतर मोदीही गेले बारामतीला. आणि त्यांनी काय सांगितलं, 100 बारामतीसारखी शहरं करावीत, इतकं बारामतीचा विकास आहे. त्यांनी 14 ते 25 मध्ये केली आहेत का 100 किंवा 50 बारामती मला माहीत नाही. कदाचित शरद पवारांची प्रतिमा केव्हाही मोदींच्याकडे जातील अशी दुसरं ठेवण्याचं ते राजकारण असावं, जेटली किंवा मोदी या लोकांचं. पण आज परिस्थिती काय आहे? अगदी नगरपालिका पातळीवर सुद्धा मला विचारल्याशिवाय काही करायचं नाही असं दिसतंय आचरणात. म्हणजे सुप्रिया सुळे पण म्हणल्या की माझ्याकडे काही प्रस्ताव नाही. मग एकत्र आले ना, म्हणजे अजित पवार शरद पवार एकत्र यायचा प्रस्ताव होता. सुप्रिया सुळेंनी त्या दिवशी कदाचित सोयीचं नसेल राजकीय म्हणून सांगितलं नसेल, त्यांना माहिती नाही असं नसणार. कारण त्या समुद्रात पोहणारी मछली आहेत, त्या काही अशा तलावातल्या नाही आहेत, इथल्या मुठा नदीतल्या नाही आहेत. आणि मुठा नदीत तसंही पाणी नसतं. त्यामुळे बोललेत की राष्ट्रीय पातळीवरच्या मग पत्रकारांना त्यांनी सांगितलं, छोटं मोठं काय विचारतं मला, राष्ट्रीय विचारा. आता शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत आहेत,
ही राष्ट्रीय बातमी होणार आहे. कारण काय, राज्यसभेच्या खासदारकीसाठी पवार साहेबांना गरज असणार आहे. पण राज्यसभेची खासदारकी त्यांनी स्वतः, तुम्हाला असं वाटतं ते स्वतः आता पुन्हा एकदा राज्यसभेवरती जातील? माहित इच्छुक नाही मला, असतील? कारण कारण आता आपण ही चर्चा करतोय, ते अनप्रेडिक्टेबल आहेत ना. पवार हे अनप्रेडिक्टेबल आहेत. पवारांचा कोणाला अंदाज नाही. साहेब काय करतील सांगता येत नाहीत. राज्यसभेवर जातील म्हणजे विधान परिषदेवर आता येतील असं वाटत नाही. आमदारकीला उभे राहतील असं वाटत नाही. म्हणजे किमान असं वाटतंय. ते तर बारामतीत सांगत आले मागच्या 2 निवडणुका, मी ज्यांना मत मागितलं ते आजोबा झाले, त्यांच्या मुलांनी मत दिलं, त्यांच्या नातवानी मत दिलं, आता मी परत जायचं का असं म्हणून ते माढ्याला गेले. मग परत माढ्याला का लढले नाही, त्याच्या पण स्टोऱ्या रंजक आहेत. तुम्ही शोध घ्या पत्रकार म्हणून, खूप खूप स्टोऱ्या आहेत त्याच्यात आणि खूप कहाण्या आहेत. कारण काय, पवार ही जिवंतपणीच दंतकथा आहे आणि पवारांच्या इतकी चर्चा केल्याशिवाय TRP पण वाढणार नाही. कारण महाराष्ट्रातला एकमेव नेता इतका चर्चेला जाणारा, म्हणून मी पण खूप जास्त अभ्यास करतो. खूप गमतीशीर गोष्टी कळायला लागतात. जसं महापालिकांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांची निवडणूक रोहित पवार म्हणतात, सुप्रिया सुळे म्हणतात, फडणवीस म्हणतात, तरी पण अजित पवार, शरद पवार यांना बोलावं लागतं, त्यांच्याकडे जाऊन बोलावं लागतं. तुम्ही म्हणाल तसं जिजाऊ बंगल्यावर जावं लागतं, मोदी बागेत जावं लागतं, बारामतीला जावं लागतं, एकनाथ शिंदेंना पुण्यात यावं लागतं, फडणवीसांना फोनवरनं बोलायला लागतं. अमित शहा लक्ष घालतात की नाही मला माहीत नाही, पण कदाचित सगळ्यांना लक्ष घालावं लागेल, इतका हा जटिल प्रश्न आहे. आता तुम्ही म्हटला त्याप्रमाणे राज्यसभेची निवडणूक किंवा राज्यसभेमध्ये सभासदत्व मिळणं हा एक निश्चितपणे काय महत्त्वाकांक्षा असू शकते किंवा काहीतरी प्लान डाव असू शकतो, काही असू शकतं. पण एक प्रश्न मला पडतो की महाविकास आघाडी सरकार ज्यावेळी राज्यामध्ये आलं होतं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा जास्त जागा होत्या. मुख्यमंत्री त्यांचा बनू शकला असता असं. हां, 2 जागा कमी होत्या. 2 जागा कमी होत्या. नाही, जे अजित पवार वारंवार उल्लेख करतायत की आमच्या जागा ह्या जास्त होत्या. 2004 साली. 2004 साली. हा. महाविकास नाही, 71 आणि 70. हां, तर राष्ट्रवादीला त्यावेळी 71 आणि यांना 70. 2004चा उल्लेख सॉरी, होतो. 4 साली. 4चा. हां, तर त्यावेळी मग मुख्यमंत्री पदावर पाणी सोडणे ही काय भूमिका असू शकते? हे बघा, पवारांचं राजकारण हे कायमच संदिग्धतेचं आहे. ते कधी एअर क्लिअर करत नाहीत, स्पष्टपणे काही सांगत नाहीत. तसं मला आठवतंय त्याप्रमाणे 2004 साली मी दिल्लीत होतो आणि ETV नावाच्या वाहिनीत काम करत होतो. आणि ज्या क्षणी महाराष्ट्राचा निकाल लागला, मतमोजणी चालू होती, त्या दिवशी सकाळी त्यांच्या घरी 6 जनपथमध्ये मी गेलो होतो कॅमेरामनला घेऊन. आणि तिथे शरद पवारांचं मी मुद्दाम की एकांगी टीका करणं योग्य नाही म्हणून हे उदाहरण देतोय की 4 साली त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी आम्हाला आत बोलवलं. हे कॅमेरे अर्थात बाहेर ठेवलेले होते, आमच्याशी गप्पा मारल्या, मोजणी चालू होती. आणि त्यावेळेला त्यांनी पहिला इंटरव्ह्यू दिला बरखा दत्त यांना. त्याचं कारण काय, मी म्हटलं मला मुलाखत द्या, माझं मराठी चॅनल आहे ETVचं. ते म्हणाले मराठी आहे चॅनल, पण तुझी OB व्हॅन नाही आहे बाहेर. OB व्हॅन म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्याला ऑनलाईन डायरेक्ट लाईव्ह देता येतं. त्यांनी ही पण माहिती घेतली होती आपल्या बंगल्याच्या बाहेर ETVची OB व्हॅन नाही, म्हणजे तू कॅसेट पाठवणार टेप करून, पण आजतक आणि NDTV हे लाईव्ह दाखवणार आहेत. त्यात बरखा दत्त माझ्याबरोबर महाराष्ट्रात कॅम्पेनला महिनाभर होत्या, 15-20 दिवस फिरल्या आहेत. म्हणून मी त्यांना आधी देणार आहे हिंदी आणि इंग्लिश मुलाखत आहे ती, नंतर आजतकला देणार हिंदी इंग्लिश म्हणून आणि राष्ट्रीय चॅनल. आणि दुसरं काय की त्यांची OB व्हॅन आहे, लाईव्ह जाणार आहे. आणि तुझं 24 आवर चॅनल नाही आहे, 24 तास बातम्या नाही आहेत ETVला, म्हणून तुला मला मराठी आणि हिंदी दोन्ही द्यायला लागेल, तर ती 3 नंबरला देईन मुलाखत. असं सकाळी घरात आम्ही गप्पा मारताना त्यांनी सांगितलं. मग त्यावेळेला आम्ही इन्फॉर्मली चहा पिता पिता त्यांना विचारलं की साहेब मतमोजणी चालू आहे, पण समजा तुमच्या जागा जास्ती आल्या तर मुख्यमंत्री तुमचा होईल का? बरखा दत्त होत्या, एक गौतम म्हणून पत्रकार होते आजतकचे, मला वाटतं गौतम राय. तर त्यांनी आम्हाला सांगितलं चहा पिताना की आमचा पक्ष छोटा आहे, प्रादेशिक पक्ष आहे, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे, आणि आम्ही जागा बघा ना किती कमी लढतोय. बरं. तर त्यामुळे आमचं मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही आणि आमच्या जास्ती येणारच नाहीत. तर मी हे कायम सांगत आलो की पवारांची विश्वासार्हता किती कमी आहे. तर ते म्हणाले आज बुधवार आहे, तर मला लगेच शंका येते की आज बुधवार सोडून कुठलाही वार असू शकेल, कारण मी त्या चिकित्सक पद्धतीने त्याच्याकडे बघतो. आणि त्या दिवशी पण माझ्या मनात ही शंका आली की पवार ज्या अर्थी म्हणतायत की आम्ही कमी जागा लढलोय आणि राष्ट्रीय पक्ष काँग्रेस त्यांचा मुख्यमंत्री म्हणजे बहुतेक यांचा होऊ शकतो, मग होण्यासाठी काय आवश्यक आहे, त्यांच्या जागा जास्ती येऊ शकतात. मग असं कसं, ते तर म्हणतायत खात्रीशीर आम्ही कमी लढलो म्हणून. त्या काळात काही इंटरनेट इतकं अवेलेबल नव्हतं, पण तरी मी चेक केलं, चौघांशी फोनवर बोललो बाहेर आल्यावर. ते म्हणाले हो जागा कमी लढलेत, आणि माहिती होते आकडे, खूप कमी जागा लढले, काँग्रेस जास्ती लढले.
मग हे कसं काय, म्हणजे मला तर मग हे म्हणतात ते फेस व्हॅल्यूवर घ्यावं का, आमचं होणार नाही का होईल. तेव्हा मी बरकात किंवा त्या गौतमला म्हणणार हे असं म्हणतात ना, तेव्हा उलटच घडतं काय, यांचे जास्ती येतील आमदार भाऊ. त्यांनी मला वेड्यात काढलं, क्या बात कर रहे हो, कसे जास्ती येतील, की एवढ्या कमी लढतात. म्हटलं नाही, काहीतरी गडबड आहे. आणि हे उदाहरण का देतोय, पृथ्वीराज चव्हाणांनी त्या निवडणुकीनंतर ते केंद्रात मंत्री होते, राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालयामध्ये, त्यांनी आम्हाला अनौपचारिक ऑफ द रेकॉर्ड गप्पांमध्ये हे सांगितलं होतं. ऑफ द रेकॉर्ड सांगितलेल्या गोष्टी जाहीर करत नाही, पण एक अभ्यास म्हणून आता इतकी वर्ष लोटली आहेत, 20 वर्ष म्हणून मी हे सांगतोय. पृथ्वीराज चव्हाणांनी असं सांगितलं होतं की त्या निवडणुकीत विधानसभेच्या 4 सालच्या शरद पवारांनी जागा कमी लढल्या, पण काँग्रेसचे 23 उमेदवार पवारांनी पाडले होते. 23 उमेदवार. आणि त्याचा परिणाम काय झाला, तर शरद पवारांच्या पक्षाचा एक आमदार जास्ती आला होता. मग हे जे पाडले उमेदवार आपल्याच अलायन्स पार्टनरचे, ही परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली. आणि आजही अलायन्स पार्टनरला गॅरंटी नसते की खात्रीशीर सीट येतात, पण एखादी निसट्टी असते तिथं घटक पक्ष मतदान करतो का, मग आपण काय भाषा वापरतो विश्लेषणात, यांची मतं ट्रान्सफर झाली, त्यांची झाली का नाही, हे सगळं 4 साली सुरू झालं. हा एक भाग. दुसरा भाग, तुम्ही जसं म्हणताय की त्यांनी मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही, कदाचित माझ्या पक्षामध्ये मीच सगळ्यात शेवटचा शब्द, मीच आश्वासक चेहरा, यासाठी जर दुसऱ्या कोणाला मुख्यमंत्री केलं असतं, म्हणजे अजित पवार तेव्हा त्या स्पर्धेतले नेते नव्हते निश्चित, तेव्हा 4-5 मोठे नेते होते, भुजबळ असतील, पद्मसिंह पाटील असतील, आर पाटील होते, त्यामुळे अजित पवार हे काही पहिल्या फळीचे नेते नव्हते निश्चित. पण तरी देखील शेवटी उद्धव ठाकरेंनी पक्ष ताब्यात घेतला शिवसेना आणि तेच मुख्यमंत्री झाले. ते तेव्हाही होऊ शकलं असतं कदाचित. सुप्रिया सुळे तर राजकारणात पण नव्हत्या तेव्हा, आणि अजित पवार ऑलरेडी राज्यमंत्री झाले होते 99ला मला वाटतं. तर या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांनी का घेतलं नाही, त्याची 3-4 कारणं असू शकतात. एक तर आपला उत्तराधिकारी त्यांना निश्चितपणे सांगायचा नव्हता सुप्रिया राजकारणात येईपर्यंत, किंवा अजित पवार असेपर्यंत त्याला द्यायची नव्हती कमान हातामध्ये, किंवा नंबर 2 तयार करायचा नसेल, त्यांना जुजवत ठेवायचं असेल सगळ्यांना, ही पण शक्यता आहे. आणि तिसरी शक्यता जी त्यावेळेच्या बातम्यांमध्ये आली टेलिव्हिजनच्या आणि पेपरांच्या, काढून बघा तुम्ही, ती काय आली की पवारांनी मुख्यमंत्रीपद दिलं नाही, घेतलं नाही, एक आमदार जास्ती असून त्याच्या बदल्यात सगळी मलाईदार, हा हिंदीत शब्द वापरला, मलाईदार खाती घेतली. म्हणजे काय, ज्या खात्यांमध्ये अर्थकारण मोठं आहे अशी सगळी खातं राष्ट्रवादींनी आपल्याकडे घेतली आणि मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं. पण तो मुख्यमंत्री ठरायला 15 दिवस लागले. कारण काय, तर सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते 99ला इलेक्शनला जाताना, निवडणुका जिंकल्या, पण सुशीलकुमार शिंदे झाले नाहीत मुख्यमंत्री, आणि त्यांना राज्यपाल केलं गेलं आंध्र प्रदेशचं, आणि विलासराव देशमुख मंत्री झाले. कारण काय, तर सुशीलकुमारांवर टीका केली जायची, ते पवारांच्या कायात गेलेत, पवारांच्या मर्जीतले झालेत, जवळ गेलेत खूप, म्हणून सुशीलकुमार झाले राज्यपाल आणि विलासराव मुख्यमंत्री झाले, कारण ते देशमुख आहेत. आणि दुसरी गोष्ट, ते पवारांना हेड ऑन घेऊ शकतील, त्यांच्या ताब्यात जाणार नाही, त्यांच्या रिमोटनी चालणार नाहीत, म्हणून विलासराव मुख्यमंत्री झाले. आणि हे घडायला 15 दिवस लागले. त्यामुळे रोज सकाळी 7 ते रात्री 1 पवारांच्या घराच्या दारात उभा असायचो. त्यांना कोण भेटायला येते, काय येते, आणि मी जो अभ्यास केला गेली अनेक वर्ष, त्याच्यात याही घटनांचा फायदा आला. कारण त्या 15 दिवसात हे सगळे नेते त्यांच्याविषयी काय काय सांगतात हे सगळं कळत होतं. आत्ता जर आपण बघितलं तर म्हणजे ठीक आहे, कालसापेक्ष एखादी युती किंवा आघाड्या असू शकतात, म्हणजे त्या काळापुरत्या ज्या आहेत, महापालिकांना स्थानिक पातळीवर ठरतं, पण तरी देखील या लोकांनी हे सगळं आपल्यापर्यंतच ठेवलं, सगळ्या दोऱ्या आपल्याच हातात ठेवल्या. पण आणि गंमत अशी आहे की एक पक्ष एका ठिकाणी, म्हणजे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही सोबत आहोत, नागपूरमध्ये आम्ही विरोधात आहोत, मुंबईमध्ये आणखीनच विरोधात आहोत, आणखी कुठेतरी कोल्हापुरात तर आणखी काहीतरी आघाडी वगैरे असा सगळा प्रकार आहे ना. तर हा सगळा जो इस्कोट हा केला आहे, तर मग त्याला काहीच म्हणजे कुठलाच वैचारिक किंवा तात्विक आधार नाही. आणि अशा पद्धतीनं की ज्या लोकांकडे म्हणून की आपण एक मोठे, पुन्हा आता तो प्रश्न येणार, कारण मी बघत असताना कसं की पवारांसारखी माणसं किंवा एकीकडे तर तुम्ही पुन्हा त्याच्यावर असं ते, तर हा सगळा जो इस्कोट करून ठेवलाय, तर त्याची जबाबदारी आता त्यांना घ्यावी लागेल असं नाही. मला असं वाटत नाही की या सगळ्याची जबाबदारी शरद पवारांनी घ्यायला पाहिजे. त्याचं कारण असं की तुम्ही जे म्हणता इस्कोट केला किंवा फार राजकारण वाईट झालं किंवा कुणी कोणाबरोबर जातं, वैचारिकता राहिली नाही, तर मला असं वाटतं की वैचारिकता महापालिकेच्या किंवा ग्रामपंचायतीच्या राजकारणात शोधणं हे योग्य होणार नाही. म्हणजे मी उदाहरण नेहमी देतो की इट इज लाईक आस्किंग फॉर अ क्रोसिन इन शुगर कॅन ज्यूस शॉप.
म्हणजे उसाच्या गुऱ्हाळात जाऊन आपण क्रोसिन नाही घेत, तिथे उसाचा रस मिळतो. आणि मेडिकल शॉपमध्ये आता टिनमधला उसाचा रस येईल कदाचित मेडिकलमध्ये, पण आपण मेडिकल शॉपमध्ये जाऊन त्याला 2 किलो साबुदाणे मागत नाही, कारण ते मेडिकल शॉप आहे, तिथे वैद्यकीय औषधं वगैरे मिळतील या गोष्टी. तसं राजकारणामध्ये एकीकडे नैतिकताही राहिली आहे का, तर राजकारणात जाऊन नैतिकता मागणं किंवा अपेक्षा धरणं हे तितकंसं योग्य नाही. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आयडिओलॉजीचं राजकारण अपेक्षित धरणं हे तितकंसं. आयडिओलॉजी एक मोठा भाग म्हणून आहे पक्षांकडे. मुळामध्ये राष्ट्रवादी अजित पवारांची आणि राष्ट्रवादी शरद पवारांची यांच्या वैचारिकता साधारण सारख्याच आहेत. अजित पवार सांगतात माझी पण शाहू फुले आंबेडकरांचीच विचारधारा आहे. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष तथाकथित किंवा अभ्यासकांच्या दृष्टीने उजव्या विचारसरणीचा पक्ष आहे, हिंदुत्ववादी किंवा उजव्या विचारसरणीचा. मग एकनाथ शिंदेचा पक्ष त्याच आहे, उद्धव ठाकरेंचाही त्याच विचारसरणीचा आहे. पण ते मुख्यमंत्री होण्यासाठी गेले ना काँग्रेसबरोबर आणि NCP बरोबर. तसं प्रत्येकाने आपापल्या विचारसरणीची तडजोड केली आहे का, तर केली आहे, सर्वांनीच केली आहे. राज्य पातळीवर केली आहे, राष्ट्रीय पातळीवर केली आहे. म्हणजे ममता बॅनर्जी होत्याच ना, जयललिता पण होत्याच ना वाजपेयींच्या मंत्रिमंडळात. त्यामुळे असं काही नाही, तडजोडी सगळ्यांनी केल्या आहेत. पण जसं खेडेगावामध्ये एक म्हण आहे बघा की सुक्याबरोबर वल्लभी जळतं. आपण शेकोटी केली आणि त्यात 10% पानं जर ओली असली तर ती शेकोटीत चालू शकतात, थोडासा धूर येईल पण ती पण जळून जातात. पण जर शेकोटीमध्ये 90% पानं ओली आली तर शेकोटीच विजायची शक्यता असते. तसं राजकारणामध्ये आयडिओलॉजीच्या विरोधातले लोक किती घ्यायचे. आयाराम गयारामवर टीका करणारी भाजप किंवा विरोधी पक्ष आज त्यांच्या पक्षात इतके आयाराम घेत आहेत की मूळ लोक हे 5% राहिले आणि आयारामच 95%. आणि याचं उदाहरण पुन्हा पवारांना सगळा दोष का देता येत नाही, तर भारतीय जनता पक्ष 14 साली केंद्रात सत्तेवर आले, महाराष्ट्रात सत्तेवर आले. त्यावेळेला सुद्धा त्यांच्या 122 आमदारांमध्ये 30 ते 40 आमदार हे मूळच्या काँग्रेस NCPचे होते. पश्चिम महाराष्ट्राचं एकूण राजकारण इतकं अर्थकारणाशी निगडीत आहे, म्हणजे सहकारी साखर कारखाने, दूध संघ, सहकारी सोसायट्या, पतसंस्था या सगळ्या आणि शेती याच्याशी निगडीत असल्यामुळे शिक्षण संस्था या सगळ्यामध्ये जनसंघ RSS यांना काम असेल त्या गावात, पण सहकाराच्या जाळ्यात ते कुठे नाहीत मोठ्या प्रमाणावर. म्हणून पश्चिम महाराष्ट्रात त्यांना उमेदवारही मिळायचा नाही. त्यामुळे आज पश्चिम महाराष्ट्रातले तुम्ही नेते बघा भारतीय जनता पक्षाची, बहुतांश हे सगळे मूळ काँग्रेस NCPतनं झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे उमेदवार पण मिळत नाही, तर कार्यकर्ते कुठनं तयार होणार. पक्ष वाढला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर की हळूहळू तयार होतील कदाचित, की नेक्स्ट जनरेशनमध्ये एखादा असेल जो पहिल्यापासून भाजपचा आहे वगैरे. पण अदरवाईज ह्या आयाराम गयाराम आणि आयडिओलॉजीच्या पलीकडची युती आघाडी याचा दोष पवारांना नाही देता येणार. पवार दोषी नाहीत, हा राजकारणात झालेल्या स्थित्यंतरांचा परिणाम आहे. आणि लोकांना काही पडलं आहे का, नैतिकता आणि आयडिओलॉजी ही कोणासाठी. मी उदाहरण देतो, 97 सालच्या महापालिकेच्या निवडणुकीत पुण्यासारख्या ठिकाणी एखाद्या बंगल्याच्या सोसायटीत लोकांनी 5-5 हजार रुपये मताला मागितले असतील तर 25 साली काय परिस्थिती असेल. किंवा 9 सालच्या आमदारकीच्या निवडणुकीत खडकवासला मतदारसंघात एखाद्या मोठ्या सोसायटीमध्ये 3ही उमेदवारांकडनं, एकाकडनं सगळ्या 25 बिल्डिंग रंगवून घेतल्या, एकाकडनं प्रॉपर्टी टॅक्स भरून घेतला, एकाकडनं केबलचे पैसे भरून घे किंवा एकाकडनं आणखीन काही घे, असं ज्या मतदारांनी केलं त्यांना मी सुशिक्षित नाही म्हणणार, साक्षर म्हणजे काय लिहाय वाचायला येतं पण कुसंस्कार आहेत असं म्हणावं लागेल. आपलं मत जी माणसं लोकशाहीत सर्रास विकायला उभी आहेत त्याचंही लॉजिक त्यांच्याकडे आहे. ते काय म्हणतात 5 वर्षांनी नगरसेवक येतो, आमदार येतो, मग ते 5,000 मिळाले तर काय, टीव्हीवर इंटरव्ह्यू आलेत लोकांचे 5,000 तर मिळतील मला. तर आज त्या थराला जर समाजमन जात असेल तर मग शरद पवार किंवा नेते किंवा पक्ष यांच्याकडनं नैतिकतेची अपेक्षा करणं, आयडिओलॉजीची अपेक्षा करणं हे तितकंसं योग्य होणार नाही. हा एक भाग. मग पुन्हा याच्यामुळं अशी काय, यथा राजा तथा प्रजा हे मराठीतलं वचन आणि इंग्रजीतलं पीपल गेट रूलर्स दे डिझर्व, दोन्हीकडनं विचार केला तर आज लोकही त्या लायकीचे झालेत आणि राज्यकर्तेही त्या लायकीचे झालेत, म्हणून त्यांनाही विचारधारा राहिलेली नाही. ते सोयीचं राजकारण करतायत. म्हणजे काय, जे पवारांवर आरोप अजित पवारांनी केला तो, आणि भाजपही तोच करताना दिसतंय, तेच राजकारण करताना दिसतंय. सारे काही समष्टीसाठी सारखं, सारे काही सत्तेसाठी आणि सारे काही खुर्चीसाठी या पद्धतीचं राजकारण आहे. आणि आज त्याचंच मी त्याला ओंगळवाणं दर्शन, तुम्ही म्हणालात तसं इस्कोट असं म्हणणार नाही. मी त्याच्याकडे अतिशय हेल्दीली बघेन, अभ्यासकाच्या दृष्टीने मी ते देखील समजून घेण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे गौतम बुद्धाच्या एकूण त्या सगळ्या फिलॉसॉफीमध्ये माझा अभ्यास नाही त्याचा, पण त्यातला अभ्यास केलेला तज्ज्ञांनी मला जे सांगितलं ते मी सांगतोय. ते काय तर मला समजतंय असं म्हणण्यापेक्षा मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय असं म्हटलं तर प्रश्न सोपे होतात.
म्हणून हे देखील विस्फोट जो केला आहे राजकारणाचा तुम्ही म्हणताय तो पण मी समजून घेण्याचा प्रयत्न अभ्यासकाच्या दृष्टीने करतोय. आणि मग मी जे प्रश्न आधी उपस्थित केले, घराणेशाही नाही तर मग एखाद्या तिथल्या भागातल्या प्रॉमिनंट नेत्याच्या पत्नीला द्यायचं तिकीट की जिचा काही राजकारणाशी संबंध आलेला नाही, तर ह्याला घराणेशाही नाही म्हणायचं तर काय, असं मला प्रश्न पडतो. हा प्रश्न इनोसंट नव्हे, अगदी अभ्यास केल्यावरही पडतो. तर त्याची उत्तरं राजकारणाला द्यायला लागतील, पण ते कोणाला उत्तरं देणार नाहीत. म्हणून तर आपण हे बोलतोय. हे ऐकून तरी ते उत्तरं मांडतील, त्यांना कुणीतरी प्रश्न विचारेल आणि जे लोक 5,000 रुपये द्या मतं देतो ते तसं न करता काहीतरी विचार करून देतील, अशा आपण आशा करूया. पण याचा दोष पवार साहेबांना नाही देता येणार की राजकारणात आयडिओलॉजी गेली किंवा कुणी कोणाशी युती करतं. हे बघा, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा आणि नगरपालिका किंवा महापालिका या लेवलला कुणीही कोणाशी अंडरस्टँडिंग करतं आपल्याला हे माहिती आहे. पुण्यासारख्या ठिकाणी अनेक नगरपालिका पातळीवरचे प्रभाग आहेत, तिथे क्रॉस कॉम्बिनेशन होतात. म्हणजे कसब्यामध्ये सुद्धा ज्या दिवंगत आमदार आहेत त्या जेव्हा नगरपालिकेला उभे होते तेव्हा त्यांचं लीड 10,000 होतं आणि आत्ताचे आमदार आहेत त्यांचं 2,500 होतं. म्हणजे कसब्यात सुद्धा 10,500 लोकांनी त्यांना मतं दिली नव्हती. आणि कसब्यातले आत्ताचे आमदार बाय इलेक्शनला पडले पोटनिवडणुकीत, तेव्हा ते उमेदवार दुबळा होता असं सगळेच त्या पक्षाचे नेते म्हणले. तत्कालीन मुख्यमंत्री होते शिंदे, ते म्हणाले, बावनकुळे म्हणाले उमेदवार वीक होता. मग तोच उमेदवार 2-2.5 वर्षात 1.5 वर्षात स्ट्रॉंग झाला, निवडून आला. तर असं होतं राजकारणात. त्यामुळे ज्या वॉर्ड क्रमांक 15 किंवा भाजपच्या फेवरेबल वॉर्डमध्ये मतं मिळाली दंगेकरांना, तिथं नंतर नाही मिळाली, त्यांचा पराभव केला. त्यामुळे मतदारही दरवेळी सेम वागत नाहीत. आपणही सगळे एखाद्या प्रसंगाला वेगळं रिॲक्ट करतो. शरद पवार यांच्यावरची मुलाखत मागच्या वेळची वेगळी असेल, ही वेगळी असेल, कारण मी माणूस आहे, मी काळानुसार बदलत जातो. आणि याला आधार महात्मा गांधींचा आहे. पुन्हा महात्मा गांधी म्हणाले होते, एखादी गोष्ट मी पिवळी आणि निळी म्हणालो तर जे लेटेस्ट मत आहे ते गृहीत धरा. कारण मी रोज अभ्यास करतो, रोज वर्धिष्ठ नाही, मी वाढत गेलो पाहिजे, अभ्यास करत गेलो पाहिजे. तसं या सगळ्या गुणाला शरद पवारांना जबाबदार नक्की धरलं नाही पाहिजे. त्यांच्या राजकारणामध्ये अनिश्चितता असते, संदिग्धता असते, पण महापालिका पातळीवरची अनिश्चितता त्यांनी निर्माण केलेली नाही. ह्या राजकारणाच्या परिणतीचा एकूण परिणती आहे ती काळानुरूप झालेली आहे, बाकी काय नाही. आता परत म्हणजे आपण आता पुढे काय याचा थोडा विचार करूयात की ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि मग सगळ्या चर्चा बातम्या मी वाचल्या ऐकल्या की आता राजकारणाची दिशा बदलणार, महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणार. ठीक आहे, आता ते ठाकरे बंधूंना आपण गेल्या आठवड्यात टाकूयात, कारण आत्ताच्या म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यात. त्यातनं महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणार का? 2 गोष्टी. एक तर तुम्ही ओझरता उल्लेख केला 2 ठाकरेंचा, म्हणून त्याच्यावर मी काही ठिकाणी बोललो यापूर्वी. पण 1-2 वाक्यात ते सांगतो की 2 ठाकरे एकत्र आल्याने मुख्यत्वे मुंबईमध्ये फारसा फरक पडणार नाही. आता आपण पुण्यात इंटरव्ह्यू करतोय आणि पुण्यामध्ये कसं आहे की आपल्याला माहिती आहे पुणे जिल्ह्यामध्ये महापालिका, पिंपरी चिंचवड आणि पुणे या 2 आहेत. तसं मुंबईमध्ये 8 महापालिका आहेत मुंबई जिल्ह्यामध्ये. जसं ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे नगराध्यक्षपदांच्या निवडणुकीमध्ये, नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अंबरनाथ आणि बदलापूर त्यांच्याकडनं गेलं. अंबरनाथसारख्या ठिकाणी 25 वर्ष सत्ता होती, ती गेली. तिथे श्रीकांत शिंदे त्यांचे पुत्र आहेत, ते खासदार आहेत, तर त्यांना थोडा जोल्ट आहे एकनाथ शिंदेंना. आणि मुंबईमध्ये भाजपची गरज आहे एकनाथ शिंदे बरोबर येणं, त्यामुळे त्या आघाड्या युती होत आहेत. तसं 2 ठाकरे एकत्र येणं हे दोन्ही भाऊ कमालीचे दुबळे झाल्यामुळे दोघांची गरज आहे, म्हणून ते येतात. पण म्हणून निवडणुकीच्या निकालात खूप फरक पडेल असं मला वाटत नाही आहे. तिथं भारतीय जनता पक्षालाच अपर हँड आहे 100%, तेव्हा तोच निकाल लागेल असं मला वाटतं. हा एक भाग. तुम्ही जसं म्हणताय 2 राष्ट्रवादी एकत्र आल्याने भविष्यात काय होईल किंवा एकूण पुढच्या राष्ट्रीय किंवा राज्याच्या राजकारणाचा काय असेल, हे बघा. आज अजित पवार फुटल्यानंतर पक्षातनं किंवा मूळ पक्ष माझा असं ते म्हणतात, शरद पवार हाच गट आहे वेगळा, ठीक आहे, जे काही त्याचं असेल त्याप्रमाणे उरलेला जो भाग आहे शरद पवारांकडे, त्या राष्ट्रवादी पक्षामध्ये अनेकांचे डोळे मंत्री होण्याकडे लागलेत. अनेकांना वाटत नाही का आपण भारतीय जनता पक्षाबरोबर जावं आणि आपण अजित पवारांबरोबर जावं आणि मंत्री व्हावं. काहींना वाटतं थेट भाजपकडे जावं. आता शिरसाट जे आहेत एकनाथ शिंदे यांचे सहकारी संजय शिरसाट, त्यांनी एक विधान केलं एक मागच्या आठवड्यात की या निवडणुकांनंतर एनडीएमध्ये येतील शरद पवार. तर असं का होतं, शरद पवारांची जी प्रतिमा धूसर आहे, एकूण राजकारणातली स्पष्टता नाही, निसंदिग्ध ते बोलत नाहीत, त्यामुळे त्यांची कायम भूमिका संशयास्पद किंवा संदिग्ध राहिली. कारण संशयास्पद हा तसा निगेटिव्ह शब्द आणि संदिग्ध हा तसा पॉझिटिव्ह शब्द आहे, म्हणून मी दोन्ही वापरतो. संशयास्पद ज्याला हवं त्यांनी संशयास्पद घ्यावी, संदिग्ध वाटतं त्यांनी संदिग्ध घ्यावी, तशी त्यांची भूमिका राहिली.
ते कधीही क्लॅरिटीने सांगत नाहीत. बघू म्हणतात, बघू, करू, त्यावेळेला ठरवू, अशा पद्धतीने करतात राजकारण. तसं आत्ता ते अजित पवारांबरोबर जातात. त्यात एक अँगल राज्यसभा निवडणुकीचा आहे, दुसरीकडे त्यांच्या पक्षातल्या अनेकांच्या डोळे मंत्री होण्याकडे लागले त्याचा आहे, आणि खात्रीशीर त्यांच्या पक्षातले लोक जे आपल्याशी बोलतात ना, विश्वासाने सांगतो असं म्हणून त्यातल्या अनेकांचे डोळे राज्यातही मंत्रिपद मिळेल, कोणाला वाटते केंद्रात मंत्रिपद मिळेल. पवारांचे अगदी जवळचे लोक आहेत, लोक माझे सांगाती, ते लोक म्हणजे कोण तर एकूण मासेस, आणि त्यांच्या सांगाती खरंच असलेले जे लोक आहेत त्यांचे पण डोळे लागलेत मंत्रिपदाकडे. मला वाटतं आपला प्रेक्षक सुद्धा चाणाक्ष आहे, त्याला कळेल लोक माझे सांगाती आणि माझे सांगाती यात कोणाला मंत्री व्हायचे आणि कोणाला नुसतंच बरोबर घ्यायचं आहे त्यांना, ते आपल्या प्रेक्षकांना कळेल. तर त्यांच्या सांगाती असलेल्यांपैकी काहींना मंत्री व्हायचे, काहींना केंद्रात मंत्री व्हायचे, काहींना पक्षात मर्ज करावा असं वाटतं भाजपकडे, काहींना वाटतं अजित पवारांकडे मर्ज करावा, एकूण इंडियामध्ये जावं, मंत्रिपदाने सुखात राहावं असं वाटतंय. आता जात्यात आणि सुपातमध्ये जे लोक जातात असतात त्यांना दळलं जात असल्यामुळे कष्ट होतात, जे सुपात आहेत त्यांना बरं वाटतं पाखडलं जातोय म्हणून. तसं जात्यातनं सुपात यायची इच्छा अनेकांना आहे, त्याचा हा एक भाग आहे. परिणाम काय होईल पुढे तर शरद पवार त्यांचा पक्ष विलीन करतील का, शरद पवार एनडीएमध्ये जातील का, तर हे असे यक्ष प्रश्न आहेत की त्यांचं उत्तर आज घडीला भारतातला आणि महाराष्ट्रातला कुणीही माणूस देऊ शकणार नाही. जातील, जाणारही नाहीत, सांगता येत नाही, पण वाटचाल त्या दिशेने आहे हे निश्चित. विलिनीकरणाच्या दृष्टिकोनात मला वाटत नाही विलिनीकरण अजित पवारांच्या पक्षात होऊ शकतं का. कालच्या डेव्हलपमेंटमध्ये ज्यावेळेला अनेकांचा आग्रह आहे की आपण जाऊया, मग चिन्ह घेण्याचा वाद झाला, तुतारी घ्यायची का घड्याळ घ्यायचं. शेवटी असं कळतंय, आपल्याकडे पुरावा नाही की शरद पवारांच्या समोर आपण उभे नाही होत ऐकायला हे सगळं, पण कळतंय असं त्यांच्या पक्षातले 4 लोक सांगतात त्याच्यावरनं की शरद पवार शेवटी व्हायचं, अरे बाबा ज्यांना काय घ्यायचं ते चिन्ह घ्या, असं आपले सगळे पत्रकार मित्र सांगतात. मग तसं जर असेल तर याचा अर्थ काय, आत्तापर्यंत शरद पवार का गेले नाहीत भाजपबरोबर, त्याचं काय उत्तर मिळतं. लॉजिक लावलं तर त्यांनी बाहेरनं पाठिंबा दिला 14 साली, बाहेरनं म्हणजे प्रफुल्ल पटेलांनी ट्विट केलं. अजित पवार जे मुलाखतीत सांगतात त्याप्रमाणे 17 साली त्यांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे यांना पाठवलं, ते अमित शहाना भेटले. मग पवारांनी अट काय घातली, शिवसेनेला सोडून द्या तर मी सरकारमध्ये येतो. परत 19 साली जेव्हा पहाटेचा शपथ होती, अजित पवार चिडतात, 8 वाजता शपथ घेतली, 7 वाजता घेतली, पहाट नाही, जी काही सूर्योदयानंतर घेतली शपथ, त्यावेळेला देखील शरद पवारांची पूर्ण संमती होती त्या शपथविधीला, पण त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. मग ती माघार का घेतली, त्यांना अजित पवारांना पक्षांतर्गत विलन तयार करायचं होतं, सिद्ध करायचं होतं. का करायचं होतं तर संधी मिळेल त्या क्षणी 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंची संपल्यावर मुख्यमंत्रीपदाची आपल्या कन्येला मुख्यमंत्री करायचं होतं, आणि त्यावेळेला अजित पवार यांचाच अडसर होता, म्हणून त्यांना पक्षांतर्गत विलन केलं की आहेत धडाडीचे, चांगलं काम करतो अजित असं ते म्हटले असते, पण तो फडणवीसांबरोबर गेला अचानक, म्हणून त्यांना नको करायला. आणि सुप्रियाताई कशा आहेत तर त्या खासदार आहेत, इंग्रजी हिंदी बोलतात, पार्लमेंटरियनचा पुरस्कार मिळाला आहे त्यांना, म्हणून त्यांना आपण मुख्यमंत्री केलं, तर महिला धोरण आपण आणलं. तसंच येणाऱ्या लोकसभेत फायदा होईल, म्हणजे लोकसभा व्हायची होती तेव्हा आत्ताची 24ची, म्हणून त्यांना करायचं. हे लॉजिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही पटलं असतं, आणि ते कदाचित अजित पवारांना माहिती असावं, म्हणून ते फुटले असावेत. पण आता हे कन्याप्रेम जे आहे, तर मग पुढे पक्ष जर न्यायचा असेल तर काय, म्हणजे शरद पवारांचा पक्ष पुढे न्यायचा म्हटलं तर कोण ही सगळी सूत्र नीटपणे सांभाळू शकतात, काय म्हणजे सुप्रिया सुळे नाव आहे, आणखी मग तिकडे कधीतरी जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, असं तुम्हाला या पक्षामध्ये असं कोणी आहे का की खरोखर हे नेऊ शकतात आणि त्यांच्याकडे त्या क्षमताही आहेत. म्हणजे कसं की एक नुसता गोवाचा गणपती बसवणे हा भाग निरा, पण क्षमता असं नाही. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पक्षासारखा एक बलाढ्य पक्ष आणि परत पक्षांतर्गत विरोधक, म्हणजे अजित पवारांची भूमिका काहीतरी वेगळी असेल किंवा छगन भुजबळ आणखी वेगळ्या दिशेला निघालेला असेल, अशा वेळी हा पक्ष पुढे न्यायचा तर तो कोण नेऊ शकेल. हे बघा, तो पक्ष पुढे न्यायचा का नाही हे आत्ता कोणाला ठरवायचं आहे, तर शरद पवारांना, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शिवसेनेमध्ये आपण मागे गेलो 14 सालाकडे, 2014मध्ये शिवसेना मंत्रिमंडळात होती भारतीय जनता पक्षाबरोबर राज्याच्या, त्यावेळेला एकनाथ शिंदे कायम नाराज व्हायचे, कॅबिनेटवर बहिष्कार घालायचे. मग गिरीश बापट पुण्यातले पार्लमेंटरी अफेअर्स मंत्री, संसदीय कार्यमंत्री, त्यांच्यावर जबाबदारी द्यायची फडणवीस, आणि ते जाऊन नागदुऱ्या काढायचे एकनाथ शिंदेच्या की अरे बाबा कॅबिनेटला बहिष्कार असं करू नको. मग एकनाथ शिंदे यायचे कॅबिनेटला. आपल्याला आठवतं शिवसेनेचे अनेक मंत्री त्यावेळेला दिवाकर रावते म्हणून राजीनामे खिशात घेऊन आम्ही जातो. म्हणजे काय, तर अंतर्गत धुसफूस होती शिवसेना भाजपमध्ये. तसं प्रत्येक पक्षात ती असते. आता पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले
तेव्हा क्रमांक 1चे नेते झाले ना भाजपचे. तोपर्यंत क्रमांक 1चे नव्हते. ते निवडणुकीला जाताना 14च्या प्रदेशाध्यक्ष होते. म्हणजे ती प्रदेशाध्यक्ष पद जरी त्यांच्याकडे असलं तरी क्रमांक 1चे नेते होते का, तर मला नाही वाटत. कारण खडसे पण ज्येष्ठ नेते होते. पण खडसेंच्या विभागात म्हणजे नॉर्थ महाराष्ट्रामध्ये कमी जागा आल्या आमदारकीच्या, हा एक भाग. दुसरीकडे खडसेंची एकूण पॉलिटिकल कॅरेक्टर, कारण ते विरोधी पक्षनेते झाले तेव्हा शरद पवारांनी जाहीर विधान केलं होतं की तोडी करणारा विरोधी पक्षनेता, अशा प्रकारचं विधान केलं होतं. हे पण खडसेंना कुठेतरी भोवलं असेल. आणि त्या काळामध्ये 14 साली जे प्राईम मिनिस्टर झाले नरेंद्र मोदी, ते गृहमंत्री झालेले अमित शहा किंवा RSSचे प्रमुख झालेले मोहन भागवत, यांना फडणवीस माहिती होते का, तर मोहन भागवतांना फडणवीस माहिती होते चांगल्यापैकी. नागपूरचे आहेत ते, मूळ गाव त्यांचं इकडचं चंद्रपूरमधलं, त्यांचं त्या भागातलंच आहे पलीकडे मूळ गाव फडणवीसांचंही, मूलच्या तिकडचं. त्यामुळे फडणवीसांचं कॅरेक्टर माहिती आहे, त्यांचं शिक्षण माहिती आहे, हिंदी इंग्रजी माहिती आहे, ग्रॅज्युएशन माहिती आहे, आमदार म्हणून अभ्यासू हे माहिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी, आणि विदर्भातनं सर्वाधिक आमदार आले त्यावेळेला भाजपचे 14 साली, याचा त्यांना फायदा मिळाला आणि ते मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यावर ते क्रमांक 1चे नेते झाले. मग त्यांनी कसे पंख छाटले आपल्याबरोबरच्या लोकांचे हे आपल्याला माहिती आहे. आत्ताच्या त्यांच्या कॅबिनेटमध्ये मुनगंटीवार नाहीत, ते रोज पक्षाच्या विरुद्ध म्हणजे सरकारच्या विरुद्ध बोलताना दिसतात, तेही आपण पाहिलंय. तीच गोष्ट शरद पवारांच्या पक्षाचं भवितव्य काय किंवा पुढे कुठे जातील, त्यांना पक्षाला कुठे न्यायचं हे शरद पवारच ठरवतील. पण शरद पवारांनी जर स्वतः निवृत्त व्हायचा निर्णय घेतला किंवा बॅकसीट घेऊन यांच्याकडे सोपवायचा निर्णय घेतला तर हे लोक ठरवतील. आत्ता तरी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार बोलताना दिसतात सर्वाधिक. म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांच्याकडे चार्ज दिलाय का माहीत नाही मला. त्यांच्या मनात काय आहे, सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार निसंदिग्धपणे सांगणार नाहीत आम्हाला जायचं इकडे म्हणून. बरं, रोहित पवारांनी जो बाईट दिला परवा, त्यात त्यांनी उल्लेख काय केला, अजित पवार असं नावही घेतलं नाही. ते काय म्हणाले, घड्याळवाले घड्याळ घेतील, आमचे लोक तुतारी घेतील. शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे लोक तुतारी घेतील. ते शरद पवारांचं नाव, कारण ते त्यांच्या पक्षात आहेत, पण अजित पवारांचं नाव पण घेत नाहीत रोहित पवार बाईटमध्ये. अजित दादाही म्हणत नाही आहेत. ते काय म्हणतात, घड्याळवाले घड्याळ घेतील. ऐका तुम्ही बाईट नीट. तर कुठेतरी मनाचा दुरावा असतो, तो असतो ना कुठेतरी. त्याचबरोबर रोहित पवारांना हे पण माहिती आहे की जर अजित पवार खरंच आले असते त्यांच्या मतदारसंघात प्रचाराला, तर कदाचित ते हारलेही असते. ते आता सिद्ध होतच आहे आकडेवारी पाहिली तर. म्हणून पवार कुटुंबामध्ये जे सख्य आहे किंवा एकी आहे आत्म, ती ठाकरे कुटुंबात आहे का, तर नाही दिसत. दोन्ही ठाकरे एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेऊन युतीची घोषणा केली राज ठाकरेंनी परवा, पण राज ठाकरेंची बॉडी लँग्वेज काहीशी वेगळी आहे असं अनेक पत्रकार म्हणत होते. मी त्याचं विश्लेषण बॉडी लँग्वेजचं करत नाही, माझा त्याचा अभ्यास नाही, पण कुठेतरी जाणवतंय की ते अलूफ आहेत. अजूनही लोकांना जाणवतंय. ती चर्चा लोक करतायत, माझा त्यातला अभ्यास नाही, पण लोक चर्चा करतायत ती खासगीत. राज ठाकरे इज नॉट कम्फर्टेबल, कुठेतरी या पद्धतीची चर्चा करतायत लोक. आणि त्याचं कारण आहे, व्यवहारामध्ये गरज उद्धव ठाकरेंना नाही. राज ठाकरेंकडे गमवण्यासारखं काहीच नाही आहे. त्यामुळे या जुगारात आपलं नुकसान होईल का अशी संधी त्यांना भीती वाटत असावी. कारण भाजप राष्ट्रीय पातळीवर आता काही सत्तेबाहेर जायला असं दिसत नाही, राज्यात सत्तेबाहेर दिसत नाही जाईल असं. पण एकनाथ शिंदे बरोबर आहेत तोपर्यंत उद्धव ठाकरेंना घेतील असं दिसत नाही. पण अजित पवार शरद पवार एकत्र येऊ शकतात का, येऊ शकतात बाबा असे लोक म्हणतील, काय सांगता येते. तर ही जी शक्यता आहे, त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाचं पुढे काय होणार तर शरद पवार ठरवतील आज मितीनं. मला असं वाटतं की शरद पवारांच्या 65 वर्षाच्या राजकारणाचा जो हॉलमार्क आहे, परवलीचा शब्द आहे की माझे वडील अनप्रेडिक्टेबल आहे. ते सुप्रियाताई म्हणतात, माझे काका मनाला येईल माझ्या मनाचं तेच खरं असं करतात हे का, हे अजित पवार म्हणाले. रोहित पवार त्याच्यावर काही बोललेले नाहीत. म्हणून प्राप्त परिस्थितीमध्ये शरद पवारांचं अनिश्चिततेचं राजकारण, संदिग्धतेचं राजकारण, त्यांच्या पुतण्याला त्यांच्या पत्नीला त्यांच्याविषयी जी खात्री आहे तेच घडेल. म्हणजे शरद पवार काय करतील हे आज सांगता येत नाही, त्यांचा पक्ष कुठे असेल हे सांगता येत नाही. तर अगदी शेवटचा प्रश्न आहे, एक उत्सुकता म्हणून, थर्ड पार्टी इंटरफरन्स म्हणजे शरद पवारांच्या घरातही आणि पक्षातही किंवा एक राजकारणातही ज्याला म्हणता येईल, म्हणजे पवारांचं विभक्त होणं, अजित पवार निघून जाणं आणि मग कुठेतरी चोरडियांच्या घरी दोघांची बैठक होणं, गौतम अदानींचं त्यांचं, हे काय एक सूत्र आहे. म्हणजे की ठीक आहे की एखाद्या सत्ताधाऱ्याचे उद्योगपतींशी संबंध असणं, मग काय मोदी शहा म्हटलं की अदानी अंबानी ही नावं आलीत, पण तेच अदानींचं नाव जे कॉमन म्हणजे दोन्हीकडे पवारांच्या बाबतीत देखील, इकडे तर काय भाऊच बनवलं आहे. तर हे एवढं काय आहे की
म्हणजे काय म्हणता येईल त्याला, हे कॅटॅलिस्ट आहेत काय? तुम्ही फार छान शब्द वापरलात, कॅटालिस्ट. हां हां. कॅटालिस्ट हा केमिस्ट्रीतला शब्द आहे. मी BSc केमिस्ट्री आहे, रसायनशास्त्राचा पदवीधर आहे. कॅटालिस्ट म्हणजे काय? उत्प्रेरक मराठीमध्ये. म्हणजे काय? आपण चहात आलं घालतो ना, आल्याचा स्वाद येतो, गवती चहा घालतो. आलं किंवा गवती चहा हे त्या रासायनिक प्रक्रियेत भाग घेतात बरं आणि त्यांचे गुण उतरवतात चहात थोडे थोडे. बरं. हां, आलं असेल, चहा असेल, कॉफीत जायफळ असेल किंवा वेलची घालतात, वेलदोडा घालतात चहात, त्याची चव येते, त्याची काही रस येतो गुणधर्म. चहात थोडासा. तसं कॅटलिस्ट हे काय आहे? केमिस्ट्रीतल्या लोकांना माहिती आहे. उत्प्रेरक किंवा कॅटलिस्ट हा त्या रासायनिक प्रक्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही, पण त्याचा वेग वाढवतो किंवा कमी करतो. जो डिझायर्ड परिणाम आहे तो म्हणजे कॅटलिस्ट. तसं गौतम अडाणी हे उत्प्रेरक आहेत का? मला माहीत नाही. पण गौतम अडाणी यांचं जर नाव आलं तर साहजिकच मोदींशी जोडलं जातं, हो. राज्यातल्या सरकारशी जोडलं जातं. कारण सगळं अडाणीला अंधण दिली जमीन म्हणतात. उद्धव ठाकरे आरोप करतायत. केंद्राच्या मोदी सरकारवर आरोप आहे, अडाणी की सरकार आहे, अंबानी अडाणी की सरकार आहे. म्हणजे अडाणीचा संबंध आला तर मोदींचा संबंध येतो, फडणवीसांच्या सरकारचा येतो. म्हणजे काय? रसायनशास्त्राबरोबर मॅथमॅटिक्स आणूया. मॅथमॅटिक्समध्ये A=B, B=C, देन A=C असं आपल्याला माहिती आहे. इथे डीची चर्चाच होत नाही, कारण डी आलाच नाही इक्वेशनमध्ये. तसं जोपर्यंत पवार कुटुंबाची चर्चा आहे तोपर्यंत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, सुनेत्रा पवार हे सगळे विषय येणार, कारण कुटुंबाची चर्चा आहे. आज 65 वर्षाच्या राजकारणाची परिणती काय झाली आहे? सुनेत्राताई खासदार, सुप्रियाताई खासदार, शरद पवार खासदार, रोहित पवार आमदार, अजित पवार आमदार आणि मंत्री. मग बाकीच्यांना काय मिळालं? आता याला बॅकड्रॉप काय आहे? नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एका कुटुंबातले 5-6 लोक उभे राहिले आणि सगळे पडले. हे आपण अभिमानाने सांगतो, घराणेशाही चालत नाही. एका कुटुंबातले सगळे पडले, पण इथं ते एका कुटुंबातले सगळेच मोठे झालेत. मग ही जर राजकारणाची परिणती असेल तर कुटुंब रंगले राजकारणात असंच खेळ ते 65 वर्ष खेळतात का? हा प्रश्न येतो. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की हे सगळं काय आहे? उद्योगपती आले, मग राजकारणी आले, ते उत्प्रेरक आहेत का? तर होय, एकमेकाच्या रासायनिक क्रियेसाठी ते उत्प्रेरक म्हणून काम करतात. आज राज्यसभेच्या आपल्या शक्यता धुसर होत आहेत, तेव्हा कदाचित अजित पवारचा उपयोग होईल का? म्हणून ते बरोबर जात असतील, कारण पालिकेला शरद पवारांच्या पक्षाला फार काही भवितव्य नाही पुण्यात. काही झालं तरी भाजप स्ट्रॉंग आहे इथे. पण अजित पवार जर शरद पवारांबरोबर गेले पुण्यात तर काही जागा अजित पवारांच्या अल्प फरकाने हारले होते मागच्या वेळी, त्या कदाचित त्या जिंकू शकतील. म्हणजे अजित पवारांना फायदा होईल महापालिकेला पुण्याच्या. दुसरीकडे पिंपरी चिंचवड त्यांच्या हातातनं गेली आहे. पिंपरी चिंचवडची महापालिका हे अजित पवारांचा मालिकेला होता एकेकाळी. तो लक्ष्मण जगताप अचानक 20-22 नगरसेवक घेऊन गेल्यामुळे तिकीट भरायच्या वेळी, तिकीट सादर करायच्या वेळी, अर्ज भरायच्या वेळी गेले, तेव्हापासून ती गेली त्यांच्या हातातनं. तसं शरद पवारांचा जिल्हा म्हणत असले पुण्याचा, तरी पुणे महापालिकेवर शरद पवारांना कधी निर्विवाद सत्ता मिळवता आलेली नाही. त्यासाठी ते पुणेकरांना दोष देतात, अजित पवार देखील आणि शरद पवार देखील, की पुण्यावर माझी सत्ता नाही म्हणून विकास झाला नाही. पण शरद पवारांची व्हिजन 78 साली मुख्यमंत्री झाले तरी पुणे शहराला एक वेगळा एअरपोर्ट लागेल. ते डिफेन्स मिनिस्टर पण होते. पुण्याचा हवाई तळ हा ॲम्फिबियस आहे. म्हणजे काय? नागरी पण आहे आणि संरक्षणाचा पण आहे. म्हणजे संरक्षणासाठी वापरला तो मुख्यत्वे आणि नागरी पण आहे. मग एक वेगळा एअरपोर्ट लागेल ही त्यांना विजन नव्हती का? तर आता असं म्हणावं लागतं की नसावी कदाचित. त्यामुळे दुसरा विमानतळ झाला नाही ना. 78ला मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तीला कळायला हवं होतं पुण्याच्या या गरजा आहेत. पुण्याचं जे अर्बनायझेशन वाढलं आहे त्याच्यामध्ये सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट बसवलेले नाहीत. हे कोणाचा दोष आहे? ते तर मुख्यमंत्री होते 78 साली, 4 वेळा मुख्यमंत्री झाले. पुण्यासारख्या शहराची जी अवस्था बकाल झाली, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा जो समस्या अख्ख्या सगळ्या महापालिकात आहे, सगळ्या महापालिका कर्जबाजारी व्हायची वेळ आली. ह्या सगळ्याचे श्रेय अपश्रेय द्यायला लागेल ना, बाकीचं श्रेय दिलं तर. तसं उत्प्रेरक कोण आहे? तर शरद पवारांच्या कुटुंबाचा विचार केला तर ऑल इज नॉट वेल हे संदेश गेलेच आहेत. कारण त्यांनी स्वतःच बाईट दिला होता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या निवडणुकीच्या वेळी, की पवार विरुद्ध पवार अशी लढाई आहे का? ही घरातली लढाई आहे का? ते म्हणले नाही, सुप्रिया घरातली आहे, सुनेत्रा घरातली नाही आहे, असं ते स्वतःच म्हणाले होते. म्हणजे आज जे प्रशांत जगताप बाहेर गेलेत शरद पवारांच्या पक्षातनं, ते काही फक्त सेक्युलर इमेज वगैरेसाठी नाही गेले. शरद पवारांचा जो बाईट आहे घरातली आणि बाहेरची, त्याचाही कुठेतरी संबंध जगतापांच्या अजित पवारांपासून लांब जाण्यात आहे. ते भले सांगतात इंटरव्ह्यूत मी अजित पवारांच्या जवळचं आहे,
तर आताच्या निवडणुकीत अजित पवार त्यांचा कार्यक्रम करतात की नाही हे बघायची पण उत्सुकता आहेच. त्यामुळे त्यांच्या घराच्या एकूण राजकारणामध्ये शरद पवार देखील व्हिंडिक्टिव्ह पॉलिटिक्स किंवा सुडाचं राजकारण करतात का? करतात. काही लोकांना ते धडा शिकवतात, पण काही लोकांच्या विदेशी जन्मात मूळ असूनही त्यांच्याबरोबर सरकार स्थापन करतात. हे त्यांच्या राजकारणाचं एक्स्ट्रीम्स आहेत. 0 to इन्फिनिटी काही होऊ शकतं त्यांच्या राजकारणात. तसंच त्यांच्या फॅमिली रिलेशन्समध्ये प्रत्येकाचं एकमेकाशी चांगलं आहे का नाही, तर त्याचा अभ्यास जाहीरपणे एखाद्या कुटुंबाबद्दल बोलावं असं मला वाटत नाही. पण जिथे राजकारणाचा संबंध आहे त्याच्यात ऑल इज नॉट वेल हा संदेश अजित पवारांनी बाहेर जाऊन दिला आहे. उद्योगपतींचा जिथे संबंध येतो तिथे शरद पवार हे मुख्यमंत्री राहिलेत. बॉम्बे हे आर्थिक इंजिन आहे देशाचं आणि तिथे ते मुख्यमंत्री 4 वेळा होते. तेव्हा उद्योगपतींचे संबंध असण्यात काही गैर नाही राजकारणी म्हणून. पण अडाणी जेव्हा येतात आणि अडाणींना माझे मोठे भाऊ आहेत असं सुप्रियाताई म्हणतात, अडाणी जेव्हा म्हणतात शरद पवार माझ्या गुरुस्थानी आहेत, माझे मेंटॉर आहेत, तेव्हा त्याचे वेगळे सिग्नल जातात आणि त्याचा राजकारणाशी संबंध जोडला जाणार. एक चिकित्सक, पत्रकार, चिकित्सक, विश्लेषक किंवा अभ्यासक म्हणून या सगळ्याकडे चिकित्सकपणे पाहायला पाहिजे. आणि अडाणी येतात तेव्हा मोदींचा निरोप घेऊन तर येत नाहीत ना, अशी शंका मनात येते. किंवा सरकारच्या सोयीचं शरद पवार काही करत नाहीत ना. म्हणजे आत्तासुद्धा मी एक बॅकग्राऊंड सांगतो की नागपूरच्या जवळ कामठी आहे. कामठीमध्ये 25 वर्षात कधी भाजप जिंकले नव्हते. तिथे नगराध्यक्ष त्यांचा झाला कारण एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांनी वेगळे उमेदवार उभे केल्यामुळे वोट डिव्हिजन झाली विरोधकांची आणि त्यातनं भाजपचा झाला नगराध्यक्ष. तसंच आत्ता पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार अजित पवार एकत्र येऊन फक्त अजित पवारांचा फायदा व्हावा आणि काँग्रेसचं नुकसान व्हावं यासाठी करतायत का माहीत नाही मला. हे रिझल्ट आल्यावर आपल्याला त्याचं विश्लेषण करायला लागेल. सकृतदर्शनी तसं दिसतंय. तसंच अडाणी येऊन गेले आणि 2 राष्ट्रवादींची आघाडी जाहीर झाली की जे आदल्या दिवशी नाही होणार असं चित्र होतं. मग उत्प्रेरक म्हणून अडाणींनी काम केलं का या पातळीवर भाजपचा फायदा व्हावा म्हणून, का आणखीनही पुढचे काही निर्णय पवारांचे हे अडाणी येऊन गेल्यानंतर आपल्याला पुढे दिसणार आहेत, ते काही काळानंतर कळतील. तेव्हा उत्प्रेरक कोण आहे, कोणासाठी आहे? म्हणजे शरद पवार अजित पवारांसाठी उत्प्रेरक आहेत, अजित पवार शरद पवारांसाठी राज्यसभेसाठी उत्प्रेरक आहेत, अडाणी भाजपसाठी उत्प्रेरक आहेत का शरद पवारांसाठी उत्प्रेरक आहेत, का महापालिकेची निवडणूक ही या सगळ्यांसाठी उत्प्रेरक आहे, हे सगळं आपल्याला येत्या काही काळात कळेल. आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक घटना घडामोडीकडे चिकित्सक दृष्टिकोनातून बघायला लागेल. शैलेंद्र सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्यासोबत अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद.